स्कोरिंग करता येणार, कारण आपण स्पर्धा लाईव्ह पाहतोय. या अनेक गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिला बॉल होता खोलातला, त्या बॉलवरती आपण पाहताय डॉट बॉलनं सुरुवात झाली, जिथे निहिल केणी आहेत, मनोज पाटील आहेत, आज ऑल इंडिया आयकॉनमधनं आपल्याला बघायला मिळतात. एका बाजूला सुहास पवार आणि आशिष मेहरोल दिग्गज नावं. टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती या संपूर्ण टेनिस बॉल विश्वावरती ज्यांनी अधिराज्य गाजवलंय आणि तेच आपल्याला सुहास पवार बघायला मिळतात. मागच्या ज्या आयकॉनच्या स्पर्धा झाल्या ना, त्यामध्ये सुहास पवारला पालघरमध्ये खास करून निमंत्रण मिळतं. हे तुमचं खेळ आहे, तुम्हाला सहज कोणीही पसंती देणार नाही. तुम्ही ज्या वेळेला तुमच्या खेळाला सिद्ध करता, ज्या वेळेला तुम्ही स्वतःचे टॅलेंट निश्चित स्वरूपात दाखवता, त्यावेळेला तुम्हाला ते प्रेम मिळतं. एक्स्ट्रा खेळाडू कमारे संघाचा आहे. जो संघ आपल्याला बघायला मिळतोय तो म्हणजेच सनराईज पालघर. तुम्हाला विनंती करीन की आपला एक्स्ट्रा खेळाडू इथे नाही आलात तर सामन्याला इथून उशीर होईल, सामना चालू होणार नाही. लगेच महाराष्ट्र दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करून, भारतीय मिसाईल अब्दुल कलाम साहेब यांना सलाम करून आणि ज्या महामानवानी भारतीय संविधान लिहिलं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करून मी युसुफ सईद आजच्या अंतिम रद्दीला सुरुवात करतोय. पाहिलं गेलं तर आजच्या रद्दीमधला दुसरा सामना आहे. एका बाजूला सनराईज पालघर तर एका बाजूला पाहू शकाल संघ एसपी ग्रुप कमारे. दुसरा बॅटर मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला ऑल इंडिया आयकॉन डावखुरा फलंदाज सुहास पवार, एका बाजूला पाहू शकाल बॅटर आहे तो म्हणजेच सचिन. बघा पहिला षटक योगेश घेऊन आलाय. पहिला चेंडू नक्कीच निर्धाव राहिला. यावेळी पाहू शकाल एक्स्ट्रीमला वरतून चेंडू निघून गेलाय, ट्रॅव्हल झालाय, क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता, डॉट बॉल नक्कीच झाला. 2 चेंडू 0 धावा. चांगली सुरुवात योगेश कडून झाली. उत्कर्ष यस, चांगली सुरुवात. जी सुरुवात व्हायला हवी. प्रत्येक गोलंदाजाला वाटतं ना की पॉवर प्ले मध्ये ज्या वेळेला समोर प्रतिस्पर्धी संघ दिग्गज असतो त्यावेळेला आपली गोलंदाजी अचूक व्हायला हवी. आणि ज्या पद्धतीने सध्या 2 बॉलचा खेळ झालाय, एकही धाव नाही सुहास पवारसाठी. पुढचा बॉल याही वेळेला बॉलला ढकलले कव्हरला, बिटवीन द गॅप चाललाय बॉल अलॉंग दी कार्पेट. डीपमधनं बॉलला प्रोटेक्शन मिळेल आणि तिसऱ्या धावेनंतर, तिसऱ्या चेंडूनंतर ह्या 2 धावा आपल्याला बघायला मिळाल्या. आता इथून सुहास पवारला मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं गरजेचं आहे. 6 षटकांचं क्रिकेट ज्यावेळेला युसुफ भाई असतं त्यावेळेला तुमची 2 षटकं खूप महत्त्वाची असतात आणि त्याची सुरुवात 3 बॉल 2. नक्कीच पॉवर प्लेचे 2 षटकं खूप महत्त्वपूर्ण असतात. मागील सामना सुद्धा पाहिला आपण, ज्या प्रकारे सामना होता, शेवटच्या क्षणामध्ये धावा आल्या, कुठं ना कुठे नवली संघ त्या क्षणामध्ये विजय झाला. ऑन साइडला खेळला गेला, मिडॉनला खेळाडू आहे निहिल केणी, मागे येतो डीप लॉंगॉनला खेळाडू, जबर बॅकअप साठी चेंडू यावेळेस दंतकत निघून जाईल. काय पण चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलं खेळाडूच्या माध्यमातून. कैलास तिकडे होता, तब्बल पाहिले गेलं 2 धावा आपल्या संघासाठी सेव्ह केल्या. चांगला फटका होता, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहू शकाल. डीप मिड विकेटहून डीप लॉंगॉनला आला आणि चेंडूला अडवलाय. 2 धावा आपल्या संघाचे वाचवल्या. धावसंख्या 2 पुढे सहसावते, ते म्हणजे जाऊन पोहोचेल 4 अंकावर. 4 चेंडूंचा खेळ झाला आणि 4 धावा धावफलकावरती आहेत. सध्या गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज बघायला मिळतात. योगेश आहेत संघाचे महत्त्वाचे गोलंदाज. सुहास पवारनं बॉलला उडवलंय ऑन साइडला. सुहास पवार नावाचा ब्रँड, दमदार आमदार चषक 6. फटका सुरेख राहिला. षटकार आला आमदार चषक षटकार पाहू शकाल. पर्व पहिलं म्हणून आम्हाला सर्वांना आहे गर्व. अशी ही स्पर्धा आपण पाहतोय. आजची अंतिम रजनी आहे, दुसरा सामना. परंतु आपण एक अनाउन्समेंट करणार जे आमच्या आयोजकांनी आमच्याकडे कळवली आहे, जेही आम्ही बक्षीस क्रमांक देणार. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर किंवा मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर मॅन ऑफ द सिरीज ग्रामीण खेळाडूला ते देण्यात येतील. आपण दक्षता घ्यायची. धावसंख्या 10 धावा धावफटकावर. फुलटा बॉल फक्त दिशा दिली आहे. डीपला खेळाडू नाहीये, चेंडू निघून जाईल डीप स्क्वेअर लेगला. आउट ऑफ द पार्क. बॅक टू बॅक दुसरा आमदार चषक षटकार 6 धावा. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल गुडघ्यावरती बॉडी बॅलन्स केलं. बॉल जो लोअर फुलटोचा होता त्याला आधीच पिक केलं आणि तदनंतर चेंडूला सीमा रेषेच्या बाहेर फेकत असताना नाव आहे सुहास पवार. सध्या चर्चेतलं नाव आहे संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती. योगेशचं पहिलं षटक संपलं जिथे 16 आल्या. आता गोलंदाजीच्या ट्रॅकवरती निहिल हरेश्वर केणी, अपकमिंग यंग टॅलेंट, अगदी कमी वयामध्ये मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा मान ज्याने मिळवला आणि तोच निहिल सध्या गोलंदाजी ट्रॅकवरती येताना आपल्याला बघायला मिळतात. येणाऱ्या काळात निहिलने देखील भरपूर प्रभावी केलं. आत्ता तरी ही सुरुवात आहे. टेनिस बॉल क्रिकेटचं संपूर्ण विश्व तुमच्यासाठी दरवाजे उघडे आहेत आणि कमी वयामध्ये जास्तीत जास्त प्रगती करणारा खेळाडू निहिल केणी तोही आपल्याला बघायला मिळालाय. इथे आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवरती निहिल आलेत. षटक क्रमांक 2 आणि एका बाजूला समोर सचिन असतील. पहिलाच बॉल ऑन साइडला.
बॉलला ढकललंय, चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर, आलाय चौकार. 4. उलटाच बोलतो, फटका सुरेख खेळला गेला. उत्कृष्ट बघा, प्रारूप चांगला राहिला. दोन्ही सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूला सचिन तर एका बाजूला सुहासने चांगली सुरुवात केली, परंतु सचिन सुद्धा चांगली सुरुवात करतो. फुलटॉस बोलला चौकार, निहिलवर हल्ला बॉल केला गेला. तसं की 4 ने पुढे ससावली, ती म्हणजे 20 या अंकावर. नेक्स्ट बॉल निहिल केणी पुन्हा एकदा तयार होतील. याही बॉलला शरीरापासून दूर ठेवला, चांगला चेंडू. मी म्हणेन की या चेंडूला तोड नाही. मागचा बॉल ॲज कम्पेअर जर तपासून पाहिला तर या बॉलमध्ये गती जास्त होती. शरीरापासून दूर ठेवला, गुडघ्यावरती बॅलन्स केलं होतं. इन स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं, नाही खेळू शकले. डॉट बॉल आलाय. चांगला कमबॅक म्हणावा, अपकमिंग यंग टॅलेंट आहे. निहिल किनीवर नक्कीच नजर असतील सगळ्याच्या. अष्टपैलू चांगला खेळाडू आहे. यस, निहिल पुन्हा एकदा तयार. याही बॉलला फटका खेळलाय. शॉर्ट कव्हरचे खेळाडू अगदी वेगानं बॉलपर्यंत पोहोचतील. सिंगल तर झाली. या सिंगलच्या साहाय्याने स्कोर कार्डला धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 21. जी सुरुवात व्हायला हवी ती सुरुवात बघायला देखील मिळते. नक्कीच मॅन्डेटरी पॉवर प्लेचा नक्कीच पुरेपूर उपयोग करतात दोन्ही बॅटर. चांगली सुरुवात झाली आहे. 21 धावा, फटका व दुसरा षटक मार्गस्थ. 3 चेंडू आणि धावा 21. 3 चेंडू 5 वर बॅटिंग करतो सचिन. किंबहुना पाहिलं तर 2 षटकाराच्या मदतीने बॅटिंग करतोय तो म्हणजे 6 चेंडू आणि तब्बल 16 वर बॅटिंग करतो सुहास पवार. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने सुहास पवार आज ऑल इंडिया आयकॉन म्हणून आले, त्या अनुषंगाने तुम्हाला तो आयकॉनचा खेळ खेळणं लाजमी आहे आणि ते बघायला देखील मिळालं. सध्या स्कोर कार्डला धावसंख्या 21 यात बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच 3. निहिल हरेश्वर केणी, जागमाता रावळे या संघाकडून सुरुवात केली आणि तदनंतर आज ऑल इंडिया आयकॉन म्हणून खेळतोय. सुहास पवार सॉफ्ट हँड. निहिलच्या बॉलला मान मिळाला, चांगला चेंडू होता. गुड लाईनला पिचिंग झाली, तदनंतर आतमधल्या बाजूने येणाऱ्या बॉलला फक्त सॉफ्ट हँडने पुश केलं, सिंगल मिळाली. नक्कीच पुश करो आणि खुश राहू असा नक्कीच मंत्र आहे. परत यावेळेस हलक्या बॅटने केलं. सेन्सिबल क्रिकेट म्हणावा लागेल. बघा धावा जे पाहिजे ते धावा लगावल्या गेल्या. 22 वर जाऊन धावफलक लगावलाय. सुहास पवार सुद्धा माहिती आहे की समोर जो गोलंदाज चांगल्या टप्प्याने चून टाकला, सन्मान दिला होता आणि सिंगल धाव हलक्या बॅटने परिपूर्ण केली. धावसंख्या पुढे सहसा होते 22 या अंकावर. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज निहिल केणी तयार होतील. याही बॉलला सचिन यांच्यासाठी ही लाईन योग्य पद्धतीने हाताळतात. कन्व्हिन्सिंग लाईन. जिथे थोडासा बॉल बाहेर ठेवला सचिन पाटील यांचा प्रयत्न होता की कव्हरच्या वरनं फटका खेळण्याचा, तो प्रयत्न इथे फसलेला आहे. बघा पहिल्या चेंडूवर चौकार, परंतु चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. निहिल यांचा मागील 4 चेंडूमध्ये मात्र 2च धावा खर्च केल्यात आणि पहिल्या चेंडूवर जर चौकारला तर सुद्धा आपण गोलंदाज कमबॅक करू शकतो, ते करून दाखवलंय निहिल किनी या गोलंदाजाने. नेक्स्ट बॉल गोलंदाज निहिल तयार. याही वेळेला समोरच्या दिशेने खेळायचं होतं. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. काय घडलंय मैदानाच्या आत? सचिन पाटील यांना इथे परतीचा प्रवास करावा लागतोय, लाजमी आहे. एका बाजूला सुहास पवार असतील तर तुम्हाला कॉम्प्रोमाइज, सॅक्रिफाईस या गोष्टी करून द्याव्याच लागतील. गॉन. आमदार चषक 20-25 ची रजनी आणि अतिशय सुंदर आज पाटील नेटवर्क समवेत आपण ही स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने पाहतोय. या पाटील नेटवर्कला जी इंटरनेटची सुविधा आपल्याला बघायला मिळते, खऱ्या अर्थानं आदित्य संख्या आणि अमित पाटील एरोलिंग ब्रॉडबँड ज्यांच्या माध्यमातून इंटरनेटची सुविधा खूप छान पद्धतीनं, जिथे आदित्य संख्या असेल अमित पाटील यांनी खूप चांगल्या पद्धतीने इंटरनेटची सुविधा दिली. मागचे 5 दिवस एकही दिवस कुठेही इंटरनेटचं खंडित झालं नाही. संपूर्ण पालघर म्हणा, पालघरच्या बाहेर सातपाडी म्हणा, धनसार म्हणा, कारेकुरण म्हणा आणि या संपूर्ण विभागामध्ये उत्तम घरत साहेबांचं देखील इथे शुभागमन, उपनगराध्यक्ष आणि साहेबांचं देखील इथे आगमन होतंय. प्रथमतः स्पर्धा जी झाली ती खऱ्या अर्थानं आपण पाहतात साहेब चषक, आणि त्या साहेब चषकाचे खऱ्या अर्थानं बॅकबोन राहिले उत्तम मोरेश्वर घरत साहेबांचं इथे आगमन झालंय. त्यांचं सहर्ष असं हार्दिक स्वागत. 2 षटकाचा खेळ संपले गेले. 22 धावा दाफळ 11ची सरासरी गाठली गेली. पहिला गडी बाद झाला सचिन पाटील. नवीन बॅटर अनंत पागे मैदानाच्या आतमध्ये आणि पाहू शकाल आमच्या मुख्य व्यासपीठावर आदरणीय सन्माननीय उत्तमजी घरत साहेबांचं आगमन झालंय. नक्कीच आलेल्या प्रत्येक प्रेक्षकांचा, पाहुण्यांचा आमदार चषकामध्ये आमच्या कमिटीच्या माध्यमातून सगळ्यांचं सहज स्वागत असेल. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. 2 षटकं उत्कर्ष पॉवर प्लेचे खूप चांगले राहिले. पहिल्या षटकामध्ये 16 धावा, परंतु या षटकामध्ये चांगला कमबॅक केला गेला. प्रत्येक वेळा गोलंदाजाकडे कमबॅक करायची क्षमता असते, ते नील किनी करून दाखवलंय. आणि या स्पर्धेमध्ये आयकॉनला एकच षटक टाकणं गरजेचं. आणि नील किनी आपलं काम परिपूर्ण केलं. एका षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या आणि सचिन पाटीलला धावचीमध्ये बाद केलाय. पुढील षटक घेऊन आला गोलंदाज पाहू शकता गुडीमागवर योगेश आला. योगेश आलेत. तुम्ही जो उल्लेख केला दुसऱ्या षटकात कमबॅक, ज्यामध्ये पहिल्या बॉलवरती चौकार होता तरी देखील धावांना कंट्रोल केलं, ही निहिलची गुणवत्ता आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती योगेश तयार. संघाचे स्टार आयकॉन खेळाडू. याही वेळेला थोडे शफल झाले, ऑफस्टिकच्या बाहेर आले, त्यानंतर लॉंग लेगमधनं क्लिअर करण्याचा प्रयत्न राहिला. व्यवस्थित बॅट आणि बॉलचं प्रॉमिसिंग कनेक्शन नव्हतं. सिंगलच्या साहाय्यानं स्कोर काढला 23. सिंगल धावाने धावफलक पुढे ससवले. 23 धावा. शॉर्ट बॉल होता, क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न, शफल झाले होते, परंतु
ज्या फटकाची चाहत आहे तो फटका सजवता आला नाहीये. तिकडे एक सिंगल धाव आली आहे. स्ट्राईकवर यावेळेस पाहू शकाल ऑल इंडिया आयकॉन म्हणून सुहास पवार आणि आशिष मेहरोल आपण पाहू शकाल पालघर संघामध्ये असणार आहेत. तर एका बाजूला मनोज पाटील आणि नेहिल किणी ही आपण SP कमार या संघामध्ये पाहणार आहोत. प्रत्येक संघामध्ये 2-2 खेळाडू आपण पाहणार आहोत आजच्या रजनीमध्ये ऑल इंडिया आयकॉन. दुसरा बॉल सुहास पवार साठी. याही वेळेला फुलरलेनचा बॉल आणि उत्तम मोरेश्वर घरत साहेबांच्या आगमनाने ठोकलेला हा षटकार. मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा सुहास पवार नावाचा ब्रँड षटकार. नक्कीच पाहू शकाल आमदार चषक षटकार नक्कीच पाहायला भेटला. सुहासच्या बॅटमधून तिसरा षटकार या इनिंग मधला पाहायला भेटला आणि सुहास पवार आपली पॉवर दाखवते. आज ऑल इंडिया आयकॉन का आणलं गेलं त्याने दर्शवायला पाहू शकाल रिप्ले मध्ये. चांगला फटका डीप काउ कॉर्नर रिझन मध्ये त्यांच्या मुख्य व्यासपीठाला सलामी घालणारा आमदार चषक षटकार ठोकलाय सुहास पवारने. 6 धावांनी धावफलक पुढे सरसावलाय 29 अंकावर. चांगला फटका, खूप चांगला फटका जो तुम्ही उल्लेख केला ना की सुहास पवार आज आयकॉन आहेत. आयकॉन सारखा खेळ करणं लाजमी आहे आणि त्या पद्धतीनं सुहासनं केलाय. पुढचा बॉल. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटची आतील कड आणि योगेशने सांगितले की जरी तुम्ही आयकॉन असलो तरी देखील कमारेला बिलॉंग करताना योगेश म्हणून एक नाव आहे. तेही मोठ्या मोठ्या फलंदाजांना गोलंदाजी करू शकतात. फलंदाज बाद गॉन. पलटवार नक्कीच सुरेख पाहायला भेटला आणि षटकारानंतर प्रत्युत्तर खूप सुरेख दिलं. बघा योगेश आणि सुहास पवारची लढत होती मैदानाच्या आधी. पहिल्या षटकावर सुद्धा पाहू शकाल 6 चेंडूमध्ये 16 धावा योगेशच्या विरुद्धामध्ये सुहासने जमा केल्या होती. या षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला होता. किंबहुना 7 मध्ये त्यांनी त्याच्या विरोधामध्ये 22 जमा केल्या होत्या. 8वा चेंडू जेव्हा टाकला सुहासच्या विरोधामध्ये योगेशने तेव्हा स्लोवर चेंडू होता. टप्पाड चेंडू मध्ये आणला गेला. बॅटची इनसाइडच लगावली. विकेट किपरने कुठलीच चुकी केली नाही. चांगला झेल टिपला गेला. या स्टेजच्या मागे विकेट किपर नेहिल किणी होता आणि त्यांनी सुरेख झेल टिपलाय आणि पहिला म्हणजेच दुसरा गडी बाद झाला. पहिला गडी बाद सचिन बाद झाला. धावचीच्या रूपामध्ये दुसरा गडी झेलच्या रूपामध्ये बाद झाला. कॉट बिहाइंड सुहास पवार. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल आशिष मेहरोल ऑल इंडिया आयकॉन. बघा आशिष मेहरोल उत्कर्ष असा एक खेळाडू ज्यांनी गोलंदाजीने सुरुवात केली. त्यानंतर पाहिलं गेलं ॲज अ ऑलराऊंडर मध्ये त्याच्याकडे पाहिलं गेलं. आणि एक वेगवान गोलंदाज आणि फिरकी गोलंदाज आहे. परंतु बघता बघता मागील 1 वर्षामध्ये त्यांनी सुरेख बॅटिंग परत करतोय म्हणून या अनुषंगाने त्याला 4थ्या क्रमांकावर बोलवलं गेलं बॅटिंगसाठी. 29 वर 2 गडी बाद बॅटिंग करतो संघ तो म्हणजे सनराइज पालघर संघ. सनराइज पालघर बॅटिंग करतं 29 वरती 2 धक्के. नवीन फलंदाज मैदानाच्या आत आशिष मेहरोल यांना आपण पाहतात. एक जबरदस्त क्रिकेटपटू आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल एक आयकॉन क्रिकेटपटू म्हणून सातत्यानं संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती ज्यांची चर्चा आहे. पुढचा बॉल योगेशचा आशिषसाठी. पहिला बॉल ज्या वेळेला तुम्ही स्ट्रायकिंग एंडला येतात त्यावेळेला मिडल ऑफ द बॅट होणं गरजेचं असतं. तो मिडल ऑफ द बॅट तुमचा आत्मविश्वास वाढवणारा फटका असतो. जरी तो सिंगल का होईना. सिंगल मिळतंय 30 धावा. क्रिकेट गृहमंत्र आलेला तुम्ही पहिल्या चेंडूवर मोठे फटके प्रत्येक जण प्रयत्न करतात. परंतु आशिषने काय केलं गडी बाद झाला. आलेला सिंगल रोटेट केला. स्ट्राईकवर आणला गेल्या वेळेस मिस्टर पागे स्ट्राईकवर असताना धावसंख्या 30 2 गडी बाद. या वेळेला आपण पाहतात पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तिसऱ्या षटकात विकेटची पडझड चालूच आहे. निहिलनं कुठलीही चुकी केली नाही. फलंदाज बॅक टू दी डगआउट. अनंत पागी बाद. तीस धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल धीरज आला. होम ग्राउंडवर बॅटिंगसाठी तो पोहोचलाय आणि उत्कर्ष सनराइज पालघर संघ होम ग्राउंड खेळतोय. दोन्ही ऐकून एक आतमध्ये एक बाद झालाय. परंतु होम ग्राउंडचा फायदा यावेळी धीरजला उचलावा लागेल. अगदी बरोबर ज्या पद्धतीने मी उल्लेख करताय. यावेळेला धीरजने अगदी येता क्षणी स्क्वेअर ऑफ द विकेटनं बॉलला खेळलाय. स्वीपर कव्हरचे खेळाडू अगदी वेगाने पुढे पोहोचले. आशिष मेहरुलने सांगितलं की सिंगलने संतुष्ट राहावं लागेल. धावसंख्या 1 ने आकार घेत आहे आणि तिसऱ्या षटकातल्या 5 बॉलचा खेळ इथे षटक जर आपण तपासून पाहिलं तर 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला 31 रन. आमदार चषकाची अंतिम रजनी संपूर्ण पालघरकर आज जोमानं येतील. जिथे नजर जाईल तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षक तुडुंब गर्दीनं आर्यन नगरी आज दुमदुमते आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आज या स्पर्धेला अनेक तारे अनेक सितारे आपल्याला बघायला देखील मिळतील. कारण आज स्पर्धेचा अंतिम दिवस. ऑल इंडिया आयकॉन हे खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. केतन मात्र नेक्स्ट मॅच इन ॲक्शन. टेनिस बॉल क्रिकेटचा वाघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. वाकळणपासून 12वा खेळाडूपासूनची झालेली सुरुवात आज बायकर मॅन पर्यंतचा प्रवास पोहोचला ते केतन मात्र बघायला मिळतात.
पाटील नेटवर्क्स या वाहिनीसोबत आपण जोडताय. मागची 5 दिवस खूप चांगला प्रतिसाद आणि त्या पाटील नेटवर्कच्या सुविधेसाठी जी इंटरनेटचा सुविधा आहे तो आदित्य संख्या आणि अमित पाटील ब्रॉडबँड हा आपल्याला जे पाहायला मिळतं इंटरनेटची सुविधा संपूर्ण पालघर जिल्ह्यात जे नाव राहिलेलं आहे एरोलिंक इंटरनेट सुविधा ही आपल्याला पाहायला मिळत आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ संपला. 31 धावा आहेत. चौथ्या षटकाला होते सुरुवात आणि गोलंदाजी ट्रॅकवरती मयूर आलेत. बघा मयूर यावेळेस नोटीस केला जाईल 3 षटकामध्ये 31 धावा 10.33 धावा बनवल्या गेल्या. 3 गडी बाद झालेत. आमदार चषक 2025 पर्व पहिला आपण पाहतोय. आजची अंतिम रजनी दुसरा सामना उपपंत फेरीचा सामना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस स्लोवर चेंडू ऑफच्या बाहेरून चेंडू मध्ये आणला गेला. डॉट बॉलने सुरुवात झाली आणि धीरजला यावेळेस चेंडू डॉट टाकलाय गोलंदाज मयूरच्या माध्यमातून. डॉट बॉल चांगला चेंडू हाताळला मयूर यानं. पहिल्या दिवसात देखील मयूरनं खूप जास्त प्रभावी केलं होतं. अगदी कमी वयामध्ये चांगली गोलंदाजी. तेच मयूर पुन्हा एकदा लगेच दुसऱ्या चेंडूकडे परत मयूर पंचांच्या डाव्या बाजूने स्लोवर चेंडू वेट केला. फटका सुरेख खेळाडू बॅकआउट पॉइंटला खेळाडू आहे. चेंडू वर चेंडूला फील्ड करेल परंतु एकेरी धावाने समाधान मानावा लागेल. फेकी केली आहे. बघा स्वतःला स्ट्रेच करतो गोलंदाज. चेंडूला फील्ड करते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 32 अंकावर 32. सुहास पवार बाद झाल्यानंतर मी म्हणेन की थोड्याशा धावसंख्यांचं जे आहे ते अंकुश लागलं गेलं. येणाऱ्या काळात त्यांना तुम्हाला बदलावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती अपकमिंग यंग टॅलेंट मयूर आहेत. चांगली गोलंदाजी करतात. बघा ती चौथा षटक मार्गस्थ आहे. 32 धावा धावफलक लागेल. इकडून जर पाहिलं ना कष्ट कमी किंवा 55-60 जर धावफलक गेलं एक चांगला बॅटल पाहायला भेटेल. कारण ऐकून खेळू दोन्ही संघामध्ये आहेत परंतु लहान संघ आहे तसं म्हणावं लागेल. ऑन साइडला फटका सुरेख खेळ आशिष मेहरोलच्या बॅट मधून आलाय. काव कॉर्नर रिझन मधून आमदार चषक चौकार 4. चांगली राहिली बॅटर आशिष मेहरोलची. 2 चेंडू 5 वर बॅटिंग करतो आशिष मेहरोल. सांघिक धावसंख्या पाहू शकाल. धावफलक लगावली गेली 36. पुढे चेंडू सरळ बॅटने आउट ऑफ द पार्क. स्वीट साऊंड टायमिंग प्रॉपर. चेंडूने गेला हवाई सफर आणि आलाय आमदार चषक षटकार 6 धावा. मेहरुल लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. आयकॉन खेळाडू म्हणून मला इथे पालघरमध्ये का निमंत्रण दिलं त्याचं उत्तम प्रात्यक्षिक. सुहास पवार बाद झाल्यानंतर धावा थांबल्या होत्या आणि तदनंतर त्या धावांना उचलून घेणारा फलंदाज कोण तर आशिष सांगतात की मैं हूं ना. जबरदस्त फटका. चांगला स्ट्रोक. षटकार मिळाला. लगेच खूप सुरेख फटकेबाजी मानावा लागेल. आता पण 3 चेंडू 11 वर तो बॅटिंग करते. सांघिक धावसंख्या पाहू शकाल 42 धावा. आशिष मेहरुल इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये नक्कीच तो रंग भरतोय सध्याच्या घडीमध्ये. काय फटका सवचला बघा. पहिला चौकार काव कॉर्नर मध्ये. दुसरा षटकार पाहायला गेला लॉंग ऑनच्या वरतून. मयूरवर थोडासा दबाव असणार आहे. यावेळेस स्लोवर चेंडू होता. वेट केला. फटका सुरेख खेळा. बॅकआउट पॉइंटला खेळाडू नाहीये. चेंडू निघतो सहज सीमारीच्या पार. हलुंब कार्पेट. हे मी धावा मिळतील 4. चौकार. खूप सुंदर पद्धतीने सध्या फलंदाजी चालू आहे. बॉलचा खेळ झालाय 5. धावसंख्या आहे ती म्हणजेच फलकावरती 46 रन. पुढील चेंडू बघा. शेवटचा अंतिम चेंडू श्रेय षटकामधला स्विचर खेळायचा प्रयत्न होता. फटका सुरेख खेळला. डीप मध्ये खेळाडू नाहीये. चेंडू निघून सहज सीमारेषा पार. पंचाने दर्शवलाय 1 बाउन्स. चौकार. आणि या चौकाराने धावसंख्या जर गोष्ट केली तर 50 धावा 4 षटकांमध्ये परिपूर्ण केलेत. ते म्हणजे सनराइज पालघर संघाने 4 षटक 50 धावा 3 गडी बाद. आमदार चषक पाहतोय. खूप कमी वेळामध्ये ही स्पर्धा भरवली गेली. कुमार माळे आणि त्याची पूर्ण टीम चांगला काम करते आणि कमी वेळामध्ये एखादी मोठी स्पर्धा भरवणं खूप कठीण काम असतं परंतु ते करून दाखवलंय. आणि पाहू शकाल येणारे 2 षटकामध्ये उत्कर्ष तुम्ही किती धावा पाहता की या 2 षटकामध्ये किती धावा येतील. 50 धावा धावफलकावर आहेत आता. 50 तर मी म्हणेन आशिष मेहरुलची जी बॅट लागले ना युसुफ भाई त्या अनुषंगाने मी 75-70 एक्सपेक्ट करतो आहे. येणाऱ्या काळामध्ये क्रिकेट आहे. क्रिकेटच्या घडामोडी आपण नाही सांगू शकत. येणाऱ्या काळात जर 12 बॉलमध्ये विकेटची पडझड झाली तर 60ही नाही होणार. हे क्रिकेट आहे. बघा चांगली बॅटिंग तो करतोय. आतापर्यंत 5 चेंडू 19 वर बॅटिंग करतोय परंतु समोर तेवढाच ताकदीचा गोलंदाज आहे. मॅन फ्रॉम विठ्ठलवाडी सफाळीचा गोलंदाज मनोज पाटील.
तो सुद्धा कमबॅक करण्यासाठी जाणला जातो आणि यावेळेस त्याला कमबॅक करावा लागेल. ॲज अ आयकॉन म्हणून तो आज संघामध्ये निवड झाली SP ग्रुप कमार या संघामध्ये. त्यानंतर इंट्रोड्यूस केले गेले. अंतिम 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. 5व्या षटकामध्ये तो आलाय आणि आशिष मेहरोल एक वेगळ्या लयमध्ये पाहू शकत. नॉन स्ट्राईक एंडवर धीरज स्ट्राईकवर आहे. मोठा फटका प्रयत्न होता. वेगवान चेंडू डॉट बॉल नक्कीच झाला. बघा आशिष मेहरोल थोडंसं चर्चा करतायत. नॉन स्ट्राईक एंडवरती आहेत आणि डॉट बॉल आलाय. मनोज पाटील सफाळे विठ्ठलवाडी मधून बिलॉंग करत असताना याही खेळाडूनं प्रचंड गती आणि प्रचंड एक पसंत मिळवली. अर्थात तोच मनोज मन्या आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती तयार होतील मनोज पाटील मन्या. यावेळेस पाहू शकेल इनसाइड धाव घ्यायचा प्रयत्न करतो आणि यावेळेस नेहिल किणी जबर चेंडूवर येईल. एक धाव नक्कीच परिपूर्ण केली. धावसंख्या एकाकडे सहसावते. धावसंख्या 51 धावा. 51 धावा धावफलकावर. 51 धावा धावफलकावरती असताना सध्या षटक क्रमांक 5 स्लॉक षटकाला सुरुवात झालाय. येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं मनोजचं षटक प्रत्येक संघाला एक महत्वाचा नियम असा ठेवलाय की तुमच्या आयकॉन आहेत ते फक्त एक षटक हाताळतील आणि खऱ्या अर्थानं ते मनोजनं 5व्या षटकात त्यांना आणलंय कारण त्यांच्याकडे ती गुणवत्ता आहे. पुढील चेंडू घेऊन प्रत्येक गोलंदाज मिस्टर मनोज पाटील. लोरफुट बॉल फक्त फ्लिक केला. मनकडे चेंडू ट्रॅव्हल केला. डीपमध्ये खेळाडू पुढे ससालो वेगाने चेंडूवर येईल. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न त्याचा बंबल झालाय. याचा फायदा दोन्ही बॅटर उचलतील. बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या. धावसंख्या दोन्ही पुढे ससावते 53 अंकावर. 53 लॉस ऑफ 3 विकेट. 53 धावा खूप चांगली. इथून या षटकाचं मी कौतुक करेन. मनोज आले 3 बॉलमध्ये फक्त 3 धावा. जिथे आशिष मेहरुल त्यांना आता संपूर्ण चेंडू खेळपट्टीवरती फुटबॉल सारखा दिसायला लागलाय. त्यांच्यासमोर चांगली गोलंदाजी करणं हेही तुमच्याकडे कौशल्य अवगत असणं गरजेचं आणि मनोजने ते दाखवलंय. पुढे चेंडू आशिषसाठी परत मनोज. यावेळेस ऑन साइडला फटकाचा सुरेख खेळला. डीपमध्ये खेळाडू आहे. चेंडूवर वेगाने आला. चेंडूला फील्ड करतो. फेकी वेगाने केली. ॲक्युरेट थ्रो केला गेला. एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 पुढे सहसावते. धावसंख्या धाव पोहोचेल धावफलकावर 54 धावा. 54 धावा धावफलकावरती. यात सिंगल डबल आज खेळ सध्या चालू आहे. एका बाजूला धीरज महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत. एक जबरदस्त फटके पिंच हिटर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते स्ट्रायकिंग एंडला धीरज बघायला मिळतात. धीरज स्ट्राईकवर पडतो. एक वेगळं रोल त्याला निभावावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न होता परंतु वाह मनोज पाटीलचा काय कमबॅक राहिला. 4 षटकामध्ये 50 धावा. या षटकामध्ये पहिल्या 5 चेंडूमध्ये मात्र 4 धावा खर्च केल्यात. ही गुणवत्ता आहे. स्वतःला सिद्ध केलंय आणि त्या अनुषंगाने त्यांना इथे स्टार आयकॉन खेळाडू म्हणून बोलवलंय. मनोज पाटील आपल्याला बघायला मिळतात. एक छोट्याशा गावामधून यांनी सुरुवात केली. आज टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती अधिराजा गाजवतात तेच आहेत मनोज पाटील. शेवटचा अंतिम चेंडू. यावेळेस फटका तर मोठा खेळण्याचा प्रयत्न होता. सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केले. दुसऱ्याचा प्रयत्न करते. आशिष पुढे आले होते परंतु एकेरी धावाने समाधान मानावा लागेल. अनुराग चव्हाण तिकडे होते. बघा 5 षटकांचा संपला खेळ. 5 षटकाची समाप्ती 11च्या सरासरीने 55 धावा. उत्कर्ष बघा या षटकामध्ये मात्र 5च धावा आल्यात. अंतिम 6 चेंडू खूप महत्त्वपूर्ण असते. त्या अगोदर आपण अनाउन्समेंट करूया पुढील सामन्याचे दोन्ही कॅप्टनसाठी. एका बाजूला युवा अमरोली आणि एका बाजूला संघर्ष तो म्हणजेच JMB सातपाडी. दोन्ही संघाच्या संघनायकाने इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी सज्ज राहणं गरजेचं आहे. वेळ महत्वाची आहे. 5 षटकांचा खेळ संपलाय जिथे आम्हाला प्रथमेश कुलकर्णी दर्शवत आहेत की स्कोर कार्डला धावसंख्या 55. जो उल्लेख आपण मागच्या षटकाला सुरुवात होण्यापूर्वी केला होता की 6 षटकांमध्ये किमान 70-75 होतील. आता मी त्याच्याकडे नाही जाणार कारण मनोजने जे षटक हाताळलं ते महत्त्वाचं होतं. मनोजने फक्त धावा 5 दिल्या. त्या अनुषंगानं ज्या 70 कडे आपण बघत होतो ते होणं थोडंसं कठीण जाईल युसुफभाई. बघा मोनिश नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला. डेथ ओव्हर मध्ये बघा प्रत्येक बॅटर मनामध्ये असतं की आज प्रत्येक चेंडू मोठे फटके खेळायचे परंतु धीरजला चांगला बॅटर आहे. परंतु सध्याच्या घडीमध्ये इन्फॉर्म बॅटर नॉन स्ट्राईक एंडवर आशिष मेहरुल ऑल इंडिया आयकॉन 22 वर बॅटिंग करतो. 7 चेंडू त्याने फेस केलेत. त्याला स्ट्राईक करणं गरजेचं आहे कारण डेथ ओव्हर शेवटचे 6 चेंडू खूप महत्त्वपूर्ण. काय कमबॅक राहिला मनोज पाटील. बघा विकेट्स नाही काढले परंतु जो दबाव होता ना तो दबाव बॅटिंग करायला संघावर त्यांनी बनवलाय. 55 धावफलक थांबवलं गेले. 5 षटकांचा संपला खेळ. अजूनही येणारे चेंडू असतील किंबहुना या इनिंग्स मध्ये मात्र 6 चेंडू खूप महत्त्वपूर्ण चेंडू असतील. यावेळी सोडवला चेंडू डीप मध्ये खेळाडू आहे परंतु चेंडू 1 बाउंस सीमारेषा पार. हा आलाय आमदार चषक चौकार. 4 धावा. चांगला फटका आपल्याला बघायला मिळाला. बघा रिप्लेच्या माध्यमात आपण पाहतायत धीरजच्या बॅटमधनं आलेला चौकार या स्कोर कार्डला गती देणारा राहिला. महत्वाचा होता कारण मागच्या षटकात धावा येत नव्हत्या त्यावेळेला आलेला अत्यंत महत्वाचा चौकार. बघा धीरज सुद्धा माहिती की इकडे हात खोलावे लागतील. त्याच्या पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला. धावसंख्या 4 ने पुढे सहसा होती ती म्हणजे 59. 59 लॉस ऑफ 3 विकेट. अजून 5 चेंडू.
त्यावेळेस वेगवान चेंडू आशिष मेहरोल स्ट्राईकवर येण्याचा प्रयत्न करतो. नॉन स्ट्राईकला विकेट सॅक्रिफाईस करावा लागेल धीरजनी 9 चेंडू 8 धावा बनवले तो बॅक टू द गाऊट. बघा 59 वर चौथा गडी बाद झालाय उत्कर्ष. 59 वरती चौथा गडी मी म्हणेन की सुसज्ज स्थितीमध्ये स्कोर काढ. तुम्ही लढण्यासाठी धावा उभा केलेल्या आहेत. आता तुमच्यामधून येणाऱ्या काळात गोलंदाजी जर अचूक राहिली तर समोरच्या खेळाडूंना तुम्ही देखील शांत करू शकता, नतमस्तक शरणागती पत्करायला लावू शकता. जर आणि तर नाही मॅटर करत. याही षटकात अजून 4 बॉल आहेत. 4 बॉलमध्ये किमान तुम्ही किती टार्गेट बघता युसुफ सर? बघा 4 चेंडूचा खेळ बाकी आशिष मेहरोल स्ट्राईकवर, परंतु यामध्ये आपण 2 मोठे फटके पाहू शकाल. महेंद्र आलाय, महेंद्र चौधरी महाराष्ट्र पोलीस कार्यरत असलेले हे खेळाडू. बघा अष्टपैलू खेळाडू महेंद्रला खूप खाली पाठवलं गेलं. हा एक प्रश्नचिन्ह राहिलाय. आणि महेंद्र जर पाहिलं तर अष्टपैलू खेळाडू सर्कलमध्ये खूप चांगली बॅटिंग करतोय आणि पाहिलं गेलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये खूप चर्चित हा नाव राहिलाय. असे महेंद्र चौधरी पण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडूपरती गोलंदाज पाहू शकाल गोविंदबागवर. यावेळेस अलंकार कारपट खेळायचा प्रयत्न होता. सुरेख चेंडू होता, धावेक परिपूर्ण केली म्हणून तिकडे आला चेंडू अपील केला, फेकी केली आहे आणि पाहू शकाल महेंद्र चौधरीला जावा लागेल मैदानाच्या बाहेर. डायमंड शिकार बॅक टू द गाऊट. गडी क्रमांक बाद झाला 5वा. धावा फलकावर 60. ज्या प्रकारे छोटून फील्ड केली काय फटका फेकी केली, अॅक्युरेट थ्रो केला होता मिस्टर मनोज पाटीलने आणि गडी क्रमांक उत्कर्ष 5 बाद झाले 60. अजूनही 3 चेंडू खूप महत्वपूर्ण असणार आहेत. ते म्हणजेच सनराइज पालघर संघासाठी. 23 वर बॅटिंग करतो. 8 चेंडू फेस केलेत. आशिष मेहरोल ऑन स्ट्राईक, ऑल इंडिया आयकॉन आहे, परंतु समोर तेवढाच ताकदीचा गोलंदाज आहे मिस्टर मुनेश. मुनेचा चेंडू क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता, मिस टाइम झाला. चेंडू खाली खेळाडू येतील, चेंडूला फील्ड करायचा प्रयत्न. यावेळेस झेल निसटला. चिराग चुकी करतो फ्लड लाईट मध्ये नावाचा अर्थ करता आला नाहीये. झेल निसटला. हिमांशू तिकडे होते. पंचांनी बोट वरती केला, कुठला बॅटर आउट असेल आणि यावेळी दर्शवला जाईल आशिष मेहरुल किंबहुना नवीन बॅटर तय्यब. पंचाने दर्शवली. दोन्ही पंच आहेत, स्क्वेलेक पंच चर्चा करतायत. बघा ह्या खूप महत्वपूर्ण क्षण असणार आहे उत्कर्ष, कारण की जर आशिष मेहरुलकडून बाद झाला तर शेवटचे जे 2 चेंडू आहेत ना ते खूप महत्वपूर्ण असतील. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख करता की ही मुवमेंट खूप महत्वाची आहे. तिसऱ्या पंचांची मदत घेतल्या. पाटील नेटवर्कच्या टीमला बिझी होताना बघायला मिळतील. तिसरे पंच वॉर रूम मध्ये जोडतील आणि काय झालंय निश्चित स्वरूपात या अनेक गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आमदार चषक आणि आमदार चषकाची अंतिम रजनी पालघर नगरीमध्ये संपूर्ण क्रिकेटचा एक कुंभ मेळावा. जणू काही आपण पाहतात अनेक क्रिकेटपटू आलेत, अनेक प्रेक्षक वर्ग आलायत आणि आज या मॅचचा आनंद घेत आहेत. बघा कुठलं बॅटर क्रॉस झालं ते पाहिलं जाईल. मेहरुल पुढे ससावलं की मागे राहते नक्की पाहिलं जाईल. थोडंसं पाटील नेटवर्कची टीम थोडी बिझी झाली. वॉर रूम मध्ये पाहू शकाल मिस्टर झाकीर खान आहेत. डबल कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण स्पर्धा आणू शकतोय लाईव्हच्या माध्यमातून. बघा चेक केला जातो. यावेळेस पाहू शकाल आमची टेक्निकल टीम मुन्ना जयस्वाल ऑनलाईन ऑपरेटर असतील, चांगलं काम त्यांच्या माध्यमातून. कॅमेरामॅन पाहू शकाल अतुल यादव. तर एका बाजूला पाहू शकाल कपिल पाटील मॅन फ्रॉम बहाडोळी. जतीन केणी आमच्या बरोबर आहेत. आणि कॉम्बॉक्सची जर गोष्ट केली तर उत्कर्ष पाटील आमच्याबरोबर जोडले गेले. दीपकची संख्या असतील, मंथन घरत चांगलं काम ते करतात. आणि आशिष मेहरोल बॅक टू द आउट. थोडंसं मागे राहिला. आशिष मेहरोल क्रॉस झाले नव्हते आणि यावेळेस पाहू शकाल मोठा गडी बाद झाला. स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये तो मागे राहिला नाही. मोठा गडी बाद झाला. 6वा हादरा यावेळेस लगावला गेला. धावा दाफका लगावला गेला तब्बल 61. आता पाहू शकाल 9 चेंडू 24 धावांची खेळी नक्की साकारली. अप्रतिम काम त्यांनी केलं उत्कर्ष. 61 वर 6 गडी बाद. 61 वरती 6 धक्के. परंतु खऱ्या अर्थानं आपण पाहतात आशिष मेहरुलचा खेळ अगदी जबरदस्त राहिला ज्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतात. खऱ्या अर्थानं आपण पाहतात या षटकामध्ये चेंडूंचा विचार करून पाहिला तर 3 बॉल झालेत. येणारे 3 बॉल महत्वाचे आहेत. नवीन फलंदाज अभय आलेत मैदानाच्या आतमध्ये. बघा नवीन बॅटर अभय नॉन स्ट्राईक बसतील. येस सर. लास्ट 2 बॉल. येस फुलटॉस बॉल ऑफ साइड फटका सुरेख खेळला की आपण चेंडू डीप मध्ये खेळाडू आहे. चेंडूवर आला कैला, चेंडूला फल करतो, पीके करेल. एकदा वेगाने दुसऱ्याचा प्रयत्न केलाय. बघता बघता 2 धावा आल्यात. बघा धावसंख्या 2 पुढे 63 धावा.
63 रन धावफलकावरती आहेत. एक चांगल्या स्कोर कार्डला उभं जरूर केलंय. अतिशय सुंदर पद्धतीने या मॅचचा खेळ चालू आहे आणि पहिल्या डावाला इथून खऱ्या अर्थाने या शेवटच्या बॉलने सांगता होईल आणि टार्गेट कितीचं सेट होईल याही गोष्टी अनेक महत्त्वाच्या आहेत. शेवटचा बॉल अंतिम चेंडू अंतिम षटकामधला पाहू शकाल. स्ट्राईकवर आहे मिस्टर तय्यब. त्यावेळेस फटका तर फसलाय. स्वतः गोलंदाज किंबहुना विकेट कीपर नील किनी चेंडू खाली आलाय आणि या इनिंग्स मध्ये 3 झेल नील किनी टिपलेत. धावसंख्या 63 धावा. बघा या स्पर्धेमध्ये दुसरा सामना आपण पाहतो. आजच्या अंतिम रजनीमध्ये 7 गडी बाद झाले. 63 धावा धावफलक 64 धावांचा पाठलाग करायचा उत्कर्ष. आजच्या संध्याकाळचा पहिला सामना आपण पाहिला. पवनसुत नवलिया संघाने 64 धावांचा पाठलाग केला होता यंग अचीवर दांडी संघासमोर. हा सामन्याचा पाठलाग केला जाईल का SP ग्रुप कमारे या संघापुढे त्या अगोदर आपण एक अनाउन्समेंट करणार आहोत. बघा या स्पर्धेमध्ये कुठलाही गोलंदाजी हॅट्रिक विकेट जर घेतली त्यासाठी 10 लाखाची पॉलिसी फ्री असणार आहे आणि ती पॉलिसी परफेक्ट सर्व्हिस ऑल फायनान्शियल सोल्युशन पालघर ब्रांच यांच्या माध्यमातून उघडली जाईल. आणि जर हॅट्रिकचा 4 चौकार जरी कोण ठोकले हॅट्रिक 4 त्याला 5 लाखाची ॲक्सिडेंट कव्हर पॉलिसी खोलली जाईल आणि हॅट्रिक षटकार जर कोण लावेल त्यासाठी सुद्धा 10 लाख प्रोफेशनल ॲक्सिडेंट कव्हर पॉलिसी खोलली जाईल. चला टॉससाठी या प्रथम कॅप्टन्स. एका बाजूला पाहू शकाल संघर्षशील युवा उमरोली तर दुसऱ्या बाजूला संघर्ष तो म्हणजेच जयंबे सातपाडे. तिकडे टॉस बॉक्स असेल दीपकची संख्ये यांचा आवाज आपण ऐकणार आहोत टॉससाठी आणि हा टॉस केला जाईल. चला या दोन्ही संघ आणि एका साईडला आमच्या आदरणीय पालघर नगर उपाध्यक्षापेक्षा एक उत्कृष्ट जेंटलमॅन क्रिकेटर म्हणून ज्यांना आपण पाहिलं अनेक स्पर्धा ज्यांनी स्वतःच्या नावावर केल्यात. आमचे पत्रकार निखिल मेस्त्री आपल्या लेखणीने प्रत्येकानं प्रेमात पाडणारे आणि आज खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या प्रेमात पडणारे आमचे पत्रकार साहेब येतात. या साहेब तुमचं खूप खूप स्वागत आहे स्पर्धेमध्ये. चला या दोन्ही संघ एका साईडला उमरोळी आणि एका साईडला आपण बघत आहोत संघ सातपाडीचा अतिशय ज्यांनी खूप चांगलं काम केलं. दोन्ही संघ या आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करायचं आहे जेणेकरून आपल्याला लाईव्ह टेलिकास्ट पुन्हा ऐकता येईल. अतिशय सुंदर आयोजन आणि ह्या नंतर आम्ही ह्या मॅच नंतर आमचे कुमार माळी ह्यांचं आम्ही थोडीशी मुलाखत घेणार आहेत. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तुम्ही एका रात्रीमध्ये एवढं कसं काय सफलता केली हे तुम्हाला बघायला मिळतात. आदरणीय उत्तमजी घरत साहेब या आपण नाणेफेक करणार. एक अतिशय उत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याने अनेक ख्याती केल्या. 6 चेंडू 2 धावा 3दा दिल्या. 6 चेंडू 4 धावा 4 वेळा दिल्या जाईल अशा असंख्येने मग ते VRCची मॅच असो वाडाकुडूची मॅच असो या मैदानाची मॅच असो ज्या पद्धतीने त्यांनी रंगवलं क्रिकेट तर असंख्य क्रिकेट रंगवताना आपण पाहिलात. काय गोलंदाज होते तुमचा LP लक्ष्मण नंतर आपण रवी घरतला पाहिलाय. काय गोलंदाजी बघायला मी त्या काळात. सर पहिला आपण चॉईस करा. ओके चला उमरोळी संघाला बोलायला दिलेत. एक मोठं व्यक्तिमत्व क्रिकेट ज्याने गाजवला आमदार चषक सांगितलाय. शिवसेना आलाय. उत्तमजी साहेब आपण स्थानक मॅचचा आनंद घ्या. दोघांनी थांबा. टॉस जिंकला आपण काय घेणार प्रथम क्षेत्र. चला एक आठवण म्हणून राहिली जाईल. क्रिकेटच्या अनेक आठवणी या पवनसुत नवली संघाच्या आमच्यावर जुडल्या जातात आणि उत्तमजी तुमच्याबरोबर आम्ही ब्रिज संघ कधी जिंकू शकलो नाही आतापर्यंत नाही. काय 18 चेंडू 12 धावा काय त्या 500चा स्पेल बघायला मिळाला. टॉस जिंकला आपण काय घेणार प्रथम क्षेत्ररक्षण. ओके कसा एन्जॉय केला हे मॅच ओव्हरऑल कशी वाटली टुर्नामेंट कशी वाटली. टुर्नामेंट सुंदर आहे खूप. तुमच्या घरामध्ये क्रिकेट बघतात तुम्ही जेव्हा खेळत असतात तेव्हा हो कसं वाटतं आपल्या आईबापांना एक आनंद बघायला मिळेल की माझा मुलगा एवढा आणि महाराष्ट्रामध्ये आपण आमदार चषकमध्ये खेळतात. तुमचे आयकॉन कोण आहेत. विघ्नेश साखलतोडे आणि भार्गव पाटील. थँक्यू सो मच. त्यांना कृपया व्यासपीठावरती पाठवा. थांबा जाऊ नका. खूप चांगलं काम केलं तुम्ही. जबरदस्त क्रिकेट तुमच्याकडनं बघायला मिळेल. त्या दिवशी तुमचा परफॉर्मन्स त्या दिवशी तुमची बॉलिंग आणि कशा पद्धतीने एन्जॉय केला आणि ओव्हरऑल तुमची देखील चांगली टुर्नामेंट झाली. नो डाऊट आपण तुमची प्रीमियर देखील चांगली झाली. त्याच्याबद्दल काय बोलायचं आयुष्यभर लक्षात राहील. आणि ह्या टुर्नामेंटमध्ये आपण काय म्हणाल कसं आयोजन तुम्हाला वाटतंय. खूप चांगलं आयोजन आहे. आणि तुमचे पॅकर कोण आहेत. केतन म्हात्रे आणि विश्वनाथ जाधव. ओहो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या खेळाडूसाठी. पालघरकर बघा कशा पद्धतीने रात्र गाजली जाईल की आज तुम्हाला बघा. ऑल द बेस्ट. दोन्ही कॅप्टन तुम्हाला बघायला मिळतात. चौघां संघासाठी जोडूया जिकडे तुम्हाला युसुफजी सय्यद आणि एका साईडला उत्कर्ष पाटील यांचा आवाज ऐकायला मिळतोय. यस केतन म्हात्रे आणि विश्वनाथ जाधव यांना विनंती करतो की जर आपण इथे असाल तर आमच्या मुख्य व्यासपीठावरती या आमदार चषकाच्या माध्यमातून तुमचं यथोचित स्वागत सन्मान आहे. पालघर नगरीमध्ये तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत. तुम्ही आलात आणि या स्पर्धेला 4 चांद लागले. खऱ्या अर्थानं संपूर्ण पालघरकर अगदी आपसुकतेने पाहतात की आज ऑल इंडिया आयकॉनमध्ये
केतन वामन मात्रे कुणामध्ये असणार आणि युवा उमरोळीने सांगितलंय की केतन वामन मात्रे उमरोळीचा हा एक हिस्सा असणार आहे. त्यांना विनंती करतो की आपण देखील या. भार्गव पाटील आणि विघ्नेश साखळतोडे. विघ्नेश साखळतोडे अर्थात आपण पाहतायत अर्नाळ्याचा हार्दिक पांड्या म्हणून ज्याच्याकडे संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटने पाहिलं एक जबरदस्त क्रिकेटपटू. आज अंतिम रजनीमध्ये तुम्हाला खूप चांगल्या मॅच बघायला मिळतील आणि या मॅचचं धावतं वर्णन घेऊन पुन्हा एकदा आमच्या साथीनं दुसऱ्या डावासाठी व्हॉइस ऑफ बोईसर युसुफ सय्यद सर जोडले जातात. त्यांचं पुन्हा एकदा वेलकम आहे कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. जाऊया रनचेसकडे जिथे 64 रनचं टार्गेट एका बाजूला संघ बघायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल दोन फलंदाज निहिल किणी आणि साथीने योगेश. मॅचला सुरुवात होते. आमदार चषकामध्ये आपण पाहतात चेतन धानमेर सर, कुमार माळी सर, प्रदीप यादव सर, त्यानंतर प्रवीण गोगारी सर, विकी संके सर असतील, हार्दिक पटेल असतील, अनुराग चव्हाण असतील, जयंत पाटोळे असतील, असे संपूर्ण आयोजक सुरेंद्र यादव असतील ज्यांनी खऱ्या अर्थानं अथक परिश्रम घेतले आणि ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळाली. अनुजाती सूचित आपण पाहतायत सामना सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवर सिंगल धावाने सुरुवात झाली. निहिल किनी एका बाजूला बॅटर पाहू शकाल योगेश आलाय आणि सुरेख सुरुवात इकडे केली गेली आहे. वैदेही वाडन मॅडमांचं इथे आगमन झालंय. खऱ्या अर्थानं त्यांचं स्वागत आहे या अंतिम रजनीमध्ये. एक जबरदस्त मॅचला इथे सुरुवात होते आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत निश्चित स्वरूपात त्यांचं इथे आगमन देखील झालंय. पंचाच्या उजव्या बाजूने टप्पा पडत चेंडू बाहेर काढला गेला. डॉट बॉल नक्कीच झाला. निर्धाव चेंडू आपण पाहतोय आमदार चषक 2025 अंतिम रात्र आणि अंतिम रात्रीमधला आपण दुसरा सामना पाहतोय. चांगला बॅटल 64 धावांचा पाठलाग करायचा SP ग्रुप कमार या संघाला. पहिल्या षटकामध्ये 2 चेंडूमध्ये 3 चेंडूमध्ये मात्र धावा लगावले. धावफलकावर 1. अजून एक डॉट बॉल काय गोलंदाजी आहे. 4 चेंडूमध्ये 1च धाव खर्च केली आहे. चांगली सुरुवात केली. यावेळेस पाहू शकाल आशिष मेहरोल बॅटिंग करत असताना पाहू शकाल 9 चेंडू 24 धावा बनवल्या आणि पहिल्या षटकामध्ये इंट्रोड्यूस केल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये मात्र 1च धाव खर्च केली आहे. चांगली गोलंदाजी आशिष मेहरोलच्या माध्यमातून. यावेळेस ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. धाव घेण्याचा प्रयत्न करतायत परंतु कुठली चुकी विकेट किपर करणार नाहीये. धाव घेण्याची संधी आली नाहीये. निहिल किनी नॉनस्ट्राइक एंडवर आहे. 5 चेंडू मात्र 1च धाव धावफलकावर. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला नक्कीच पाहू शकाल. येणारी अजूनही इनिंग्स मध्ये चेंडू असतील तब्बल 31 चेंडू मध्ये बनवायचे आहेत. तब्बल 63 धावा. यावेळेस फटका तर फसलाय. चेंडू खाली धीरज आणि यावेळेस पाहू शकाल पहिला गडी बाद. ब्रॉन्डचा शिकार बघा. यावेळेस 4 षटकामध्ये सामना जर जिंकला SP ग्रुप कमारे संघ तर मसालाची प्रोप्रायटर मिस्टर मंगेश अवस्थी यांच्याकडून तब्बल 5,000 रुपये कॅश प्राइज दिला जाईल कमार या संघाला. परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर मात्र 1 धाव 1 गडी बाद. बघा प्रत्येक विकेटसाठी सुजित वाळवरकर यांच्या माध्यमातून सनराइज पालघरच्या गोलंदाजांना प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये कॅश प्राइज असणार. आपण पाहू शकाल म्हणजे मुख्य व्यासपीठावर वैदेही माडन मॅडम सुद्धा आहे. त्या सुद्धा आपण वेलकम करूया. तसंच उत्तमजी घरे साहेब असतील, कुमारजी माळी साहेबांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा पाहतोय. अप्रतिम दर्जेदार स्पर्धा तसंच पाहू शकाल नक्कीच पाहू शकाल ज्येष्ठ पत्रकार आदरणीय सन्माननीय मंगेशजी तावडे साहेबांचं आगमन झालं. वेलकम सर. आपला सुद्धा हार्दिक स्वागत असेल. आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण विराजमान व्हायचं आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. 1 षटक 1 गडी बाद. धावा धावफलकावर आहेत मात्र 1. पहिल्या षटकात थोडासा धावा कमी आपल्याला बघायला मिळतात आणि मैदानाच्या आतमध्ये अनुराग चव्हाण जे निश्चित स्वरूपात दाखल झालेत या स्पर्धेसाठी अथक परिश्रम त्यांनी देखील घेतलेत आणि तेच अनुराग चव्हाण आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला निहिल केणी आणि एका बाजूला आपण पाहतात अनुराग चव्हाण.
अगदी थोड्या वेळात ज्या स्पर्धेचं हे टायटल आहे दमदार आमदार राजेंद्र गावित साहेबांचं देखील आगमन होईल. निश्चित स्वरूपात अनेक मान्यवर आज या स्पर्धेला पोहोचतील. जिल्हा प्रमुख कुंदन संकेत साहेबांचं देखील इथे आगमन होईल आणि शिवसेनेचे संपूर्ण पदाधिकारी आज तुम्हाला इथे उतरताना बघायला मिळतील. कारण खऱ्या अर्थानं शिवसेनेची स्पर्धा आमदार चषक 2025 कुमार माळी असतील, चेतन धानमेर असतील, प्रदीप यादव असतील, प्रवीण गोगारी असतील, विकी संकी असतील, हार्दिक पटेल असतील, अनुराग चव्हाण, विकी पाटोळे आणि सुरेंद्र यादव या संपूर्ण कोर कमिटीनं अतिशय सुंदर पद्धतीनं आपल्याला हा खेळ आज हे आजमावून दाखवलं. नक्कीच पाहू शकाल डीप गली थर्मॅटाच्या ट्रॅव्हल केलेला चौकार नेहिल किनी आपण पाहतो जे बॅटमन चौकार आलाय. नक्कीच उत्कृष्ट तुम्ही चर्चा केली की आज पाहुणे सुद्धा येतील, परंतु आज अंतिम रात्र आहे, अंतिम रजनी आणि प्रेक्षक सुद्धा नक्कीच भरघोस साथ देणार आहेत. आर्यनचं मैदान आज खूप उंचीवर जाणार आहे आणि आर्यन एक ऐतिहासिक मैदान आहे आणि या ऐतिहासिक मैदान मागील कित्येक वर्षाहून पाहतो पण खूप चांगला क्रिकेट आपण पाहतो आणि क्रिकेटची रजनी मागील 5 दिवसांनी पाहतो. खूप सुरेख अप्रतिम दर्जेदार आमदार चषकामध्ये आपण मैदानी चर्चा करूया सामन्याची. तर 7 चेंडूचा खेळ संपलेला, धावा दाफळकर आहे त्यामध्ये 5. पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवरती आलेला चौकार धीरज यांच्या विपक्षात. यावेळेला निहिल केणी रिव्हर्स स्विच करायचं होतं, नाही कनेक्शन करू शकले, डॉट बॉल आलाय. अगदी बॉलला वेग वाढवला आणि टप्पा खोलातला होता, त्या अनुषंगाने निहिल तिथे बीट झाले. नक्कीच रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू डॉट आला, धीरजचा वेग खूप सुरेख राहिला, निर्धाव चेंडू. याही वेळेला आपण पाहता थ्रू द कव्हर बॉलला पाठवलंय, लॉंग दी कार्पेट बॉल चाललाय, डीप एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू पुढे आले आणि इथे सिंगलच मिळेल. खूप चांगली फेकी, जेवढं चांगलं क्षेत्ररक्षण तेवढी चांगली फेकी देखील बघायला मिळाली. धावसंख्या 1 न गती घेईल 6 रन. नक्की पाहू शकाल. हॅलो हॅलो ओके बोला. मग 6 धावा दाफळ कव्हर आहेत. पुढील चेंडूकडे प्रतिक्रिया मिस्टर धीरज. स्ट्राईकवर अनुराग चव्हाण असतील. अनुराग चव्हाण या स्पर्धेमध्ये त्यांनी देखील प्रभावी जरूर केलं, तेच आहेत अनुराग. या वेळेला फटका तर जरूर केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, डीप मध्ये बॉलला प्रोटेक्शन देतील, परंतु त्या वेळेला खराब क्षेत्ररक्षण, चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. दमदार आमदार चषक 4. का सजवला गेला. अनुराग चव्हाण आलेल्या पहिल्या चेंडूवर चौकार ठोकतोय आणि अनुरागकडे क्षमता आहे उत्कर्ष. अनुरागला बॅटिंग करताना पाहिलं तो खूप सुरेख बॅटिंग करू शकतो, सर्कलमध्ये खूप चांगला उपयोग करू शकतो तो पहिले पॉवर प्लेच्या षटकांचे. अगदी बरोबर ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख करतायत. याही वेळेला बॉलला खेळलंय पुन्हा एकदा. मागच्या बॉलवरती जे बघायला मिळालं ते याही बॉलवरती बघायला देखील मिळतंय. अनुराग चव्हाण लीडिंग फ्रॉम दी फ्रंट, संघाचा महत्वाचा फलंदाज, सध्या चांगली कामगिरी करताना 4. बघा प्रेक्षकांना विनंतीशील, जे आम्ही कर्टन लावले ऑरेंज कर्टन बाउंड्रीच्या बाहेर, त्याच्यामध्ये कोणी बसू नका, कर्टनच्या बाहेर तुम्हाला बसायचं आहे. बघा एखादा खेळाडू धावताना तुमच्याकडे येऊ शकतो, त्याला ना तुम्हाला इंजरी होऊ शकते, तर प्लीज तसं कॉपरेट करा. आपल्यासाठी स्पर्धा भरवली गेली आमदार चषक 2025, तसं आपण कॉपरेट करा आणि पडद्याच्या मागे बसा, या पण दक्षता घ्या. बघा आमच्या विनंतीला तुम्ही मान देऊन मागे बसतात, खूप खूप धन्यवाद असेल. बघा धावसंख्या उत्कर्ष लगावली गेली आतापर्यंत पाहू शकाल 14 धावा. 14 धावा धावफलक लगावले गेले. चेंडूचा खेळ संपला आतापर्यंत 5, दुसरा षटक मार्ग असतं. 14 धावा धावफलकावरती आहेत. याही वेळेला अनुरागने थोडासा अपट्रॅकरचा बॉल, परंतु त्यामध्ये लेग कटर तो पाहायला मिळाला. इथे सिंगल झाली, दुसरीचा प्रयत्न वेगानं पुढे आले. सुहास पवार जोपर्यंत बॉलला उचलतील, फेकी करतील, तद्वरती सिंगल काही रोखू शकत नाही. या सिंगलच्या साह्यानं धावांची गती जाऊन पोहोचते 15 रन. ऑल राईट, इथे 2 धावेंनी खऱ्या अर्थानं स्कोर कार्डला गती मिळाली, अर्थात 16 धावा या धावफलकावरती आहेत. बघा स्वीट 16 2 षटकांचा खेळ संपला गेले. 8च्या स्तरात धाव बनवल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये 1च धाव. या षटकामध्ये पाहू शकाल 15 धावा आल्या. कुठे ना कुठे दबाव निर्माण झाला. बघा पॉवर प्ले 2 षटक संपले गेले. 16 धावा धावफलकावर. येणारे अजून ही चेंडू असतील 24 चेंडू मध्ये बनवायचे 48. प्रत्येक षटकामध्ये 12ची सरासरी गाठावी लागेल. बघा शिवसेना महिला अधिकारी आहेत. मी विनंती करेल आमच्या महिला ताईंना सगळ्यांना आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. लीना ताई पाटील असतील, सोनाली ताई पाटील असतील, सविता मल्ला मॅडम असतील, नैना गावडे ताई असतील. आपण सगळ्यांनी आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं प्लीज. आपल्या सगळ्यांचं आपण सहज स्वागत करतोय. बघा साहेबांचं पण संगीत पाहतो. साहेबांनी महिलांसाठी एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिले गेले आणि आपण पाहतो आजच्या रजनीमध्ये महिला सुद्धा आमच्या
मुख्य व्यासपीठावरील आपल्या सगळ्यांचं आपण सहर्ष स्वागत करतोय आमदार चषकामध्ये. आगतम स्वागतम सुस्वागतम. 2 षटकांचा खेळ इथे संपतोय. आज अनेक मान्यवर या स्पर्धेकडे जोडले जातील. गोलंदाजी ट्रॅकवरती सचिन पाटील आलेत. चेंडूंचा खेळ झाला तो म्हणजेच 12 बॉलचा खेळ संपल्यानंतर फलकावरती आहेत रन 16. आजच्या रजनीतली ही दुसरी अशी मॅच आपल्याला बघायला मिळते. एकंदरीत खूप जबरदस्त पद्धतीने ही स्पर्धा चालू आहे. धावसंख्या फलकावरती 16 आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत एक चांगलं क्रिकेट तुम्हा आम्हाला आज आजमावायला मिळतं. नेक्स्ट मॅचमध्ये केतन वामन मात्र वाकळणचा स्टार तोही बघायला मिळेल आणि त्यांचे देखील फॅन फॉलोइंग भरपूर आहेत या टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती. सचिन पाटील आलेत तिसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती. एका बाजूला निहिल केणी. गुणवत्ता पोटेन्शियल भरपूर आहे. येणाऱ्या काळात तुम्हाला ते सिद्ध करावं लागेल, सार्थ करावं लागेल आपल्या खेळाला. 16 वरती 1 गडी बाद. सचिन पाटील टायमर देखील तेवढंच मध्ये 2 षटकांसाठी 9 मिनिटांचा अवधी घेतलाय, लक्षात घ्या. निहिलचा फटका ऑन साइडला, बिग ब्लो, फटका सीमारेषेच्या बाहेर. 6. प्रमुख कुंदजी साहेबांचे जे आगमन होते. खऱ्या अर्थाने पालघर जिल्हा भगवा बनवण्यासाठी आपण ज्याने कळपळ बघितलं आणि आपले लाडके आमदार सर्वांचे तुमामा सर्वांचे राजेंद्र गावित साहेब आणि जिल्हाध्यक्षांचं देखील आगमन होतंय. या साहेब खऱ्या अर्थाने ज्या 5 दिवसापासून आपण जी स्पर्धा करतोय तुमच्या शिलादाराने एका रात्रीमध्ये स्वप्न पाहिलं आणि सर्व तुमचे युवासेनेचे पदाधिकारी यांनी जो मॅच भरवला आहे पालघर आमदार चषक, ज्याला प्रतिसाद जो मिळाला भारताच्या पलीकडे 155 देशामध्ये स्पर्धा बघत जाते आणि तुम्हाला सर्वांचे लाडके आमदार राजेंद्र गावित जोरदार टाळ्या त्याच्यासाठी असायला पाहिजे. लोकांच्या जनकारी लोकांच्या घरापर्यंत पोहोचणारे देण्याची वेळ आता आली. जनतेचा तो आली निवडून देण्याची वेळ आता आली. आपले उमेदवार गावित साहेब, आपले उमेदवार गावित साहेब, आता धनुष्य बटन दाबर. आपले उमेदवार गावित साहेब, आता धनुष्य बटन दाबर. आवाज. गावित साहेबांचा स्वभाव भारी, कामे करायची पद्धत न्यारी. जाऊन लोकांच्या वस्तीमध्ये सुखादुखात सामील होऊन आले. धन्यवाद विजय. धन्यवाद साहेब. ह्याचं कौतुक एवढं करावं लागेल की आतापर्यंत कुंजनी साहेब 1,25,00,000 लोकांनी मॅच बघितल्यात 4 दिवसात. अजून देखील आतापर्यंत 2 लाख व्ह्यूअर्स होतील आणि एवढी मोठी स्पर्धा पालघरमध्ये न होताली आपण जोरदार टाळ्या आयोजनासाठी असायला पाहिजे. आणि खरोखरच साहेब तुमचे शिलेदार जे बघायला पाहिजेत ना, कारण लोकांची जनसेवा कशी केली. जेव्हा तुमच्याकडे कोणताही पद नव्हतं, तुम्ही फक्त पालघरमध्ये समाजसेवा करण्यासाठी आलात. मग आमचं चिंचवडच्या नागेश्वरी, चिंचवडीचा बारीपाडा, आपला दांडेपाडा, मग तिथून वाणगावची गावं, नंतर आपलं माशी समाजाची धुमकेत अब्राहम, हे कदाचित पालघर असं माहिती नसेल. तिकडे तुम्ही सेवा केली. सेवा करता करता लोकांच्या घरामध्ये पोहोचलं आणि या इलेक्शनला लोकांनी फक्त काय पाहिलं, पक्ष नसताना फक्त आमच्या घरापर्यंत पोहोचणारा गोरगरिबांचा कैवारी म्हणून ज्यांनी पाहिलं ते आमचे तुमामा सर्वांचे सर्वाधिक मताने निवडून आलेले आदरणीय गावित साहेब. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी असायला पाहिजेत. आणि खऱ्या अर्थाने आज त्यांच्या शिलेदारांनी हे रात्री लोकांना मॅच काढला. तुमच्या प्रत्येक शिलेदार मानाचा मुद्रा ऐकूया. आपण पुन्हा जाऊया समोर कक्षाकडे. थँक्यू सर. थँक्यू सो मच. धन्यवाद. इथे आपण पाहताय दमदार आमदार गावित साहेबांचं इथे शुभागमन. मागचे 5 दिवस या आमदार चषकाला खूप प्रेम मिळालं आणि खऱ्या अर्थानं ज्या वेळेला गावित साहेबांचं नाव लागतं त्यावेळेला संपूर्ण कोकण किनारपट्टी जी आपण पाहताय प्रत्येक गरजूच्या घराघरापर्यंत पोहोचण्याचं नाव म्हणजेच गावित साहेब आज मुख्य व्यासपीठावरती आहेत. तुमच्या कार्यानं तुम्ही संपूर्ण पालघर जिल्ह्याला भुरळ घातली आणि आज खासदारकीला देखील आपण पाहतात साहेबांचा कार्यकाळ राहिला, आता आमदारकीला आहेत आणि खऱ्या अर्थाने एक आमदार म्हणून एक जबरदस्त व्यक्तिमत्व ज्यांनी पालघर जिल्ह्याचा विकास कसा होईल याच्याकडे प्रामुख्याने लक्ष दिलं आणि ते साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहेत. मॅचकडे देखील आपण जातोय. सध्या षटक क्रमांक 3चा खेळ चालू आहे आणि धावसंख्या फलकावरती 3 बॉलचा खेळ झाल्यानंतर 24 रन आहेत. 24 धावा धावफलकावरती 1 धक्का आणि खऱ्या अर्थानं एक चांगलं मॅच तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळतं. बघा 3रा षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडूचा खेळ संपले. धावा प्रकार आहे तब्बल 24, अजून बनवायचे 40. याही वेळेला आपण पाहतायत खूप जबरदस्त पद्धतीने चेंडूची ते हाताळण केली आणि यष्टी वाकवली ऑफस्टिकला. बेंड करत असताना फलंदाज बाद. बघा अनुराग चव्हाण बाद झाले. आपण पाहू शकाल आमच्या मुख्य व्यासपीठावर पालघर विधानसभा आमदार आदरणीय सन्माननीय राजेंद्र गावित साहेब, त्याचबरोबर पाहू शकाल शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख आदरणीय सन्माननीय कुंदनजी संके साहेब यांचं पण आगमन झालंय.
आमदार चषकामध्ये आपण नक्कीच त्याचं सहज स्वागत करतो आणि आमदार साहेबांच्या नावाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली आपण ही स्पर्धा पाहतोय. मागील 4 रजनी आपण पाहिले, आजची अंतिम रजनी आणि ज्या प्रकारे मेहनत घेतली गेली आहे, खूप चांगली मेहनत राहिली. साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण स्पर्धा पाहतोय. या स्पर्धेमध्ये साहेब आपल्या जानकारीसाठी तब्बल 32 संघ खेळलेत आणि आपल्या नावाखाली एकाच कॉलमध्ये प्रत्येक संघाने एंट्री केली आहे. हे सुद्धा एक उल्लेखनीय काम राहिलंय आमदार चषकामध्ये. आणि दमदार आमदार पालघर विधानसभा आमदार आपण पाहतोय राजेंद्र गावित साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावर बहुमूल्य वेळ काढून इकडे पोहोचला, सामन्याचा आनंद घेत असताना आणि अंतिम रजनीमध्ये त्याचं आगमन झालंय आणि ते सामन्याचा आनंद घेत आपल्या जानकारीसाठी आपण पाहतोय. एका बाजूला SP ग्रुप कमारे तर एका बाजूला संघ आहे तो म्हणजेच सनराइज पालघर. आणि साहेब आपल्या जानकारीसाठी या स्पर्धेमध्ये आजच्या रजनीमध्ये प्रत्येक संघाला आपण 2 ऑल इंडिया आयकॉन खेळाडूला खेळण्यासाठी परवानगी दिली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल मनोज पाटलाला पहिला चेंडू डॉट खेळला गेला, धावघ्याचा प्रयत्न नीलकिनी करतो परंतु चेंडू निजाव आलाय. आतापर्यंत आपण पाहतात या स्पर्धेला खऱ्या अर्थानं आमदार चषक जिथे गावित साहेबांचं नाव लागलं त्यावेळेला या स्पर्धेला अनेक प्रेक्षकांनी प्रेम दिलं. तब्बल 1,46,467 लोकांनी युट्यूबला ही स्पर्धा जाऊन पाहिली आणि हा खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा गौरव आहे. आमदार चषक का म्हणून धडाडीचं राहिलं तर खऱ्या अर्थानं आपण पाहतात ते प्रेक्षकांनी देखील दाखवलंय. 1,46,467 प्रेक्षक या स्पर्धेकडे जोडले. विठ्ठलवाडीचा स्टार मनोज पाटीलच्या बॅटमधनं बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर 1 बाउन्सनं 4. नक्कीच पाहू शकाल डीजे मास्टर. बघू 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फरक 28-28. 2 गडीच्या मध्ये पाहतो आपण बॅटिंग करता संघ असेल SP ग्रुप कमारे. बघ अजूनही येणारे 18 चेंडूचा खेळ बाकी 18 चेंडू मध्ये बनवायचे विजयासाठी तब्बल पाहू शकाल 18-36 ची गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये 12 ची सरासरी गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. बघा यावेळेस पाहू शकाल ऑल इंडिया आयकॉन डावखुरा गोलंदाज मिस्टर सुहास पवार गोलंदाजी मागवास सज्ज होईल आणि डावखुरा गोलंदाज आहे फिरकी आणि वेगवान गोलंदाज पाहू शकाल मागवास सज्ज होईल. बघा फिल्डिंग सजवली गेलेली लॉंगॉनला खेळाडू आहे. मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये ठेवले गेले नील किणीसाठी. नील किणी 360 बॅटर अजूनही मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या बॅटमध्ये एक षटकार नक्कीच आलाय. पहिल्या षटकामध्ये मात्र एकच धावा खर्च केला होता. आशिष मेहरुलने 1 गडी बाद केला होता. मागील 2 षटकाची जर गोष्ट केली मागील 2 षटकामध्ये तब्बल 27 धावा आल्या. येणारे 18 चेंडू 36 धावांची गरज आणि ऑल इंडिया आयकॉन या खेळाडूला एकच षटक टाकण्यासाठी परवानगी दिली गेली आहे. एक वेगळं प्रारूप या स्पर्धेच्या माध्यमातून आमदार चषकामध्ये आपण पाहतोय. ऑफच्या बाहेर चेंडू फक्त सेर केला गली थर्मॅनला चेंडू ट्रॅव्हल केला डीप मध्ये खेळाडूला सजवले गेले चेंडूला फुल करेल फेकी करेल वेगाने तत्पर एक धाव परिपूर्ण केली आहे. विकेट किपर आशिष मेहरुल पाहू शकाल चेंडू मागे येऊन गॅदर करतात. एकेरी धावांचा पुढे ससावतोय 29 अंकावर 29 धावा. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल 4थ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतायत सुहास पवार हे दाखल झालेत ऑल इंडिया आयकॉन म्हणून ज्यांची आज वर्णी लागली सनरायझर्स पालघर या संघामध्ये आणि खऱ्या अर्थानं प्रभावी केलं. फलंदाजीनं मनं जिंकली. आता गोलंदाजी देखील तेवढीच चांगली होईल याही अपेक्षेसह संपूर्ण सनरायझर्स पालघर त्यांच्याकडे पाहत आहे. पुढील चेंडू परत गोलंदाज आशिषचा यावेळेस पाहू शकाल मनोज पाटील थोडंसं पुढे आणण्याचा प्रयत्न केला होता. एफर्ट लगावले होते बॅटरने पण तू चेंडू आणि फळीचा काही संपर्क झाला नाही. डॉट बॉल नक्की झाला निधाव चेंडू. सुहास पवार पहिल्या चेंडूमध्ये सिंगल दुसरा चेंडू डॉट अजून येणारे चेंडू इनिंग्स मध्ये 16 मध्ये बनवायचे 35-35. शॉर्ट बॉल फक्त दिशा दिली गेली. डीप मध्ये खेळाडू आहे बघा थर्डमॅनचा खेळाडू पॉइंट रिझन मध्ये चेंडूला फील्ड करत होता. पंबल होईल का परंतु तिकडे सुनील होते सुमित तिकडे होते. चांगला क्षेत्ररक्षण केले गेले 2 धावा नक्कीच परिपूर्ण केले. उत्कर्ष अजूनही येणारे चेंडू इनिंग्स मध्ये 15 मध्ये बनवायचे 33. 15 बॉल 33. सामना दोन्ही बाजूनं झुकलेला आहे दोन्ही बाजूनं वाकलेला आहे. इथून हे षटक मायने राखणार आहे. ज्या वेळेला तुमचं 4थं षटक 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 6 षटकांचं क्रिकेट जे 4थ्या षटकात मोमेंटम शिफ्ट करतं. आता सध्या सुहास पवारचं ते षटक आहे. यावेळी हेलिकॉप्टर घ्यायचा प्रयत्न होता. डीप मध्ये खेळाडू आहे चेंडूवर येईल चेंडूला फील्ड करेल फक्त 2 धावा परिपूर्ण केल्या. तिसऱ्याचा प्रयत्न करतील का नील किनी मनोज पाटील दोन्ही ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आहेत. मैदानाच्या खेळपट्टी मुन्ना जर पाहिलं ना 3ही खेळाडू ऑल इंडिया आयकॉन दोन्ही बॅटर आणि गोलंदाज. धावसंख्या
33 14 चेंडू 31 धावांची गरज. जे बॅक गेटला कोणी गाड्या पार्क करतायत त्यांना विनंती करतोय की आपण आपल्या ज्या बाईक आहेत त्या गेटच्या आतमध्ये पार्क करा. या मॅच मध्ये सलग 3 बॉल 3 षटकार ठोकले तर ऋषभ मंगेश वारे युवा उपशहर अध्यक्ष यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे फलंदाजांसाठी. आणि इथे आपण पाहू शकाल आता अनेक बक्षिसं देखील वाढतील. नेक्स्ट बॉल. पुढील चेंडू प्रतिदा सुहास पवार पहिल्या 4 चेंडूमध्ये 5 धावा नक्कीच खर्च केला. अजूनही येणारी या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी. सांघिक धावसंख्या 33, अजूनही बनवायची 31. त्यावेळेस बेट केला फटका तर सुरेख खेळला. डीपमध्ये खेळाडूला सजवलं गेलं. बघा ज्या अनुषंगाने क्षेत्र सजवलंय ना सुहास पवारने त्या अनुषंगाने तो गोलंदाजी करतोय. यावेळेस वेगाने धाव परिपूर्ण केली आहे आणि धावसंख्या 2 ने पुढे सरसावते 35 अंकावर 35. संथ गतीने जो स्कोर कार्ड चाललाय त्या संथ गतीच्या स्कोर कार्डला तुम्हाला वेग द्यावा लागेल. जो धावांचा आलेख थोडासा मंदीमध्ये आहे त्यांना तुम्हाला मध्ये त्या कॅन्डल मर्ज कराव्या लागतील, उभ्या कराव्या लागतील मोठ्या संख्येनं. आणि सध्या ते होण्यासाठी मनोज आहेत, मनोजच्या साथीने निहिल किणी आहेत. परंतु त्या धावा येणं गरजेचं आहे. कागदोपत्री स्ट्रॉंग जरूर आहेत. तुम्ही अनेक सामने गाजवलेत, अनेक स्पर्धा गाजवल्यात. आजच्या दिवसाला तुम्ही काय करता हे क्रिकेट मायने राखतं. बघा उत्कृष्ट वेगळी प्लॅनिंग सुद्धा असणार कारण ऑल इंडिया ऐकून आशिष मेहरने पहिल्या षटक टाकला. यावेळी सुहास टाकतो. येणारे 12 चेंडू अजून खेळ बाकी आहे आणि निहिल किनी आणि मनोजचं प्लॅनिंग सुद्धा असेल की येणारे 12 चेंडू आपण अटॅक करू शकतात कारण की येणारे 13 चेंडू 29 धावांची गरज आहे. यावेळेस पाहू शकाल हुक करायचा प्रयत्न होता, फ्लाइंग स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता, डॉट बॉल नक्की झाले. या षटकामध्ये मात्र 7 धावा खर्च केला सुहास पवारने. येणारे 12 चेंडू बनवायचे 29. प्रत्येक षटकामध्ये 14.50 ची सरासरी गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी SP ग्रुप कमार या संघाला. चांगलं क्रिकेट, खूप जबरदस्त क्रिकेट. 12 चेंडू 29चा मॅच आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात आमदार चषक खूप सुंदर प्लॅनिंग राहिली या स्पर्धेची. फक्त 14 ते 16 तासाचा अवधी मिळाला या युवकांना आणि खऱ्या अर्थानं या आमदार चषकाचं आयोजन गावित साहेबांचा संपूर्ण पाठिंबा राहिला आणि तदनंतर ही स्पर्धा सलग 5 रजनींमध्ये आज शेवटची रजनी या स्पर्धेची बघायला मिळते. विकी संके साहेब त्यांचं देखील आगमन होतं, त्यांचं देखील स्वागत आहे. आणि आज आमदार चषकाला खऱ्या अर्थानं अंतिम दिवसाला खूप वेगळं ग्लॅमर आलंय कारण अनेक आयकॉन खेळाडू तुम्हाला बघायला मिळतात. 8 टीम आहेत म्हणजे 8 टीमचे 16 आयकॉन आणि त्याच्यासाठी संपूर्ण पालघरकर अगदी गर्दी करून इथे उभे झालेत. त्यांना आयकॉन खेळाडूंचा खेळ बघायचा आहे आणि एक चांगलं क्रिकेट आमदार चषकाच्या माध्यमातून या आर्यनच्या मैदानात बघायचं आहे. त्या अनुषंगानं आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मायबाप प्रेक्षक वर्गांचं आम्ही करतोय दमदार आमदार चषकामध्ये सहर्षाचं हार्दिक स्वागत. षटकांचा खेळ संपलाय 4 आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर युसुफ सर 35 धावा 12 मध्ये करायच्यात 29. मॅच दोन्ही बाजूनं झुकलेला आहे, दोन्ही बाजूनं वाकलेला आहे. कुणाला विजय मिळणार, कुणाला पराभवाचे चटके मिळणार या गोष्टी 12 बॉलमध्ये क्लिअर होतील. 12-29 ची गरज नक्कीच आहे. 14.50 ची सरसर गाठावी लागेल. परंतु एक चांगली गोष्ट SP ग्रुप कमाल संघ हे असणार आहे की निहिल किनींनी मनोज पाटील मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटरच्या बॅटमधून एक मोठे फटके आलेत. निहिल किनीच्या बॅटमधून षटकार आलाय, मनोजच्या बॅटमधून चौकार आलाय. तर ही खूप चांगली गोष्ट असणार आहे. थोडी चर्चा तिकडे होते, टीम ऑर्डर केली जाते परंतु एक्सपिरियन्स आणि अनुभव हे खूप महत्त्वपूर्ण असणार आहे कारण की होम ग्राउंडवर धावा डिफेंड करतोय सनराइज पालघर. त्याला त्याचा बेनिफिट असणार आहे का हा प्रश्नचिन्ह निर्माण होईल. परंतु याचा उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल. हे जो 12 चेंडू उत्कर्ष जो चांगला खेळेल ना तो सामना विजयी होणार आहे. बॅटिंग करण्याच्या संघाने 12 चेंडूवर जर वर्चस्व गाजवला तो सामना त्यांच्याकडे जाईल. जर यावेळेस महाराष्ट्र पोलीस कार्य धीरज आले गोलंदाजी मार्कवर त्यांनी या 6 चेंडूवर जर कंट्रोल केला, चांगली गोलंदाजी केली होम ग्राउंडवर तो सामना त्यांच्याकडे येऊ शकतो. हे 12 चेंडू खूप महत्त्वपूर्ण दोन्ही संघांसाठी. जो संघ विजय होईल टॉप 4 मध्ये नक्कीच प्रवेश करणार आहे. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह पाहतो. 2 कॅमेऱ्याच्या अनुषंगाने अप्रतिम कॅमेरा बघ मिस्टर अतुल यादव आणि मिस्टर कपिल पाटील. चला 12 चेंडूंनी बनवायचे 29. 12 बॉल 29. गोलंदाजी मार्कवर धीरज, समोर आहे निहिल किनी. सामना सुरुवात बघा 25 मिनिटात तुम्हाला 5 षटके परिपूर्ण करायचे आहेत. मंडप आणि डेकोरेटर्स वाले कुठे असेल तर त्यांनी या जो लॉंग ऑनला रॅक आहे त्याच्यावरती शॉर्ट सर्किट होते आहे. प्रेक्षकांना विनंती करतो की आपण त्या विद्युत पोलच्या बाजूला उभे राहा, तिथून लांब व्हा. येस, ऑल राईट. प्लीज तिथे जर आपले आमचे डेकोरेटर्स वाले कुठे असतील तर आपण पोहोचायचं आहे. बघा सामन्याला सुरुवात होते. धीरज पुढील षटकामधला पहिला चेंडू घेऊन आलाय. निहिलसाठी हेलिकॉप्टर खेळ अलंग द कार्पेट टीपमध्ये खेळाडू खूप वेगाने आले. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला जाईल परंतु यावेळेस थोडासा वेगवान धाव. बघा क्षमतेपेक्षा जास्त धावले की दम लागतं आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला दम लागतं. निहिल किनी मनोज पाटील दोन्ही क्षमतेपेक्षा जास्त धावतायत आणि 2 धावा परिपूर्ण केल्यात. धावसंख्या 2 पोहोचेल. फलकावर 37.
11 चेंडू 27 ची गरज. 11 बॉल आणि 27 धाव्यांची गरज आहे या मॅचला जिंकण्याकरिता. यस सर. शॉर्ट रन साठी आपण पाहतोय स्क्वेलेक पंचाने DRS घेतलाय. चेक केला जाईल, पाहू शकाल पाठीच्या माध्यमातून असेल. सनराइज पालघर यापुढे होणारा सामना एका JMB सातपाडी विपक्ष युवा उमरोळी आणि अंतिम सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला संघशील जय बजरंग बिरवाडी विपक्ष RR शिरगाव. हे दोन संघ असणार म्हणजे आजच्या रात्रीमध्ये 8 संघ. एक संघ क्वालिफाय झाला सुपर 4 मध्ये, तो म्हणजे पवन सूत नवली. हा संघ क्वालिफाय झाला सुपर 4 मध्ये. अजून कुठले 3 संघ असतील जे सुपर 4 मध्ये जातील त्यांना आपण पाहू शकाल. अप्रतिम दर्जेदार व्हाईट आणि सिल्वर गोल्डन असे कर्नाटक दिले जातील. खूप चांगले कर्नाटक आहेत आणि 1 लाख मोलाची स्पर्धा आहे उत्कर्ष. आणि प्रत्येकाचं स्वप्न असेल की पहिलाच पर्व आपल्या नावावरच. आणि बघू शकाल प्रत्येक वेळा जो पहिला चॅम्पियन ठरतोय ना त्याचं नाव येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक वर्षी घेतला जातोय. आणि पहिल्या पर्वामध्ये चॅम्पियन कोण बनेल? 1 शॉट दिलाय का सर? आपण निर्णय कळवायचा आहे. एकच धाव दिली गेली. 1 शॉट असणार आहे म्हणजे एकूण धावा 36 वर असणार आहे. अजून 11 चेंडू 28 ची गरज. 11 बॉल 28 स्ट्राईकवर नेहिल केणी. यावेळेस फटका सुरेख डाऊन द ग्राउंड खेळलाय. खेळाडू आहे परंतु चेंडू निघून जाईल सहज सीमारेच्या पार. हा आलाय आमदार चषक चौकार 4. थँक्यू सो मच. खूप चांगला फटका डाऊन द ग्राउंड आले निहिल आणि समोरच्या दिशेनं सजवलेला स्ट्रोक 4. यावेळेस पाहू शकाल पार्टिसिपेट केला गेला फटका सुरेख लॉंग लेगला खेळाडू नाही. चेंडू निघून सीमारेच्या पार. हा आला बॅक टू बॅक दर्जेदार आमदार चषक चौकार 4 धावा. दिशा से भटके तो पडेंगे फटके. तुमची लाईन और लेंथ महत्वाची आहे. तुम्हाला योग्य लाईन और लेंथनं गोलंदाजी करणं लाजमी आहे. तुम्ही क्रुशल मुवमेंटला आता गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत धीरज. आणि त्यावेळेला आपण पाहतात मी म्हणेन की हा चेंडू थोडासा खराब राहिला. जिथे आपण पाहतात सलगचे 2 चौकार आले. धावांचा वेग वाढला आणि धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली ती म्हणजेच 44. 44 धावा 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. नेहिल केणी सलामी बॅटर आहे. चांगली बॅटिंग तो करतो. 14 वर 24 वर जाऊन पोहोचला. 11 चेंडू त्याने फेस केले. 10 वर बॅटिंग करतो मनोज पाटील. 7 चेंडू तो खेळलाय. सांघिक धावा आहे 44. येणारे 9 मध्ये बनवायचे 20. बघा 9 मध्ये 20 धावा बनवायचे. कंपल्सरी चेसिंग हे नियम राहिलाय. तुम्हाला धावा कंपल्सरी चेस करावंच लागतील. बघा एखादा बॅटिंग करणारा संघ पहिला जो बॅटिंग करतो ना येणाऱ्या नेक्स्ट इव्हेंट त्याला 1 धाव प्लस भेटते. ही स्पर्धा आपण पाहतोय. सुहास पवार पाहू शकाल डीप लॉंग ऑफला आहेत. एस्टेच्या मागे आशिष मेहरोल. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता. गली मध्ये शॉर्ट थर्डमॅन मध्ये चेंडू अडवला गेला. बघा धाव नक्कीच घेतली. ऑप्शन जास्त बाहेरचा चेंडू होता. स्ट्राईकचा प्रयत्न केला. नेहिल केणी स्वतःवर नाराज आहे कारण की त्याला माहिती आहे की शॉर्ट बॉल होता. जर वेट करून खेळला असता कुठं कुठे मोठ्या धावा आल्या परंतु चुकी झाली आहे. आणि 1 धाव धावफलक एक पुढे ससावते. 45 धावा. 45 रन फलकावरती आहेत. खऱ्या अर्थानं षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर आतापर्यंत आपण पाहतात 5वं षटक. 5व्या षटकातल्या बॉलचा खेळ झालाय तो म्हणजे 4. आणि धीरज आलेत. धीरज यांचं षटक मागचे 4 बॉल तपासून पाहिले 11 रन. थोडासा खर्च वाढला. या वेळेला कमबॅक करणं गरजेचं असेल.
यावेळेस क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता, पाहू शकाल लेग ब्रेक चेंडू स्लो बन होता, ऑफच्या बाहेर चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, डॉट बॉल. आतापर्यंत 4 चेंडू मध्ये तब्बल धावा खर्च केल्या 10. येणारे अजूनही चेंडू असे इनिंग्स मध्ये तब्बल 7 आणि 7 मध्ये बनवायचे विजयासाठी, ते म्हणजेच 19 धावा. 7 बॉल 19, 7-19 समीकरण आहे. मुलमाको धीरज. यावेळेस पाहू शकाल लोअर फुलटॉस बॉल, फक्त दिशा दिली वेगावर, नक्कीच स्वार झाला होता गोलंदाज, परंतु वेगाचा नक्कीच पुरेपूर उपयोग केला, फक्त दिशा गेली. मनोज पाडेच्या बॅटवर चौकार आलाय. बघा उत्कर्ष या षटकामध्ये तब्बल 14 धावा आल्यात, येणारे 6 मध्ये 15ची गरज आहे. सामना समसमान आहे, दोन्ही संघांना संधी आहे. एका बाजूला एसपी ग्रुप कमारे तर दुसऱ्या बाजूला सनराइज पालघर, आणि होम ग्राउंडवर धावा डिफेंड करतोय. शेवटच्या षटकामध्ये कुठला गोलंदाज हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. अगदी बरोबर. 6 बॉल आणि 15. सनराइज पालघर हा संघ अगदी सकाळच्या सत्रामध्ये या मैदानात तुम्हाला खेळताना बघायला मिळतो, रोज अगदी नियमित न चुकता. आता 6 बॉल 15 डिफेंड करण्यासाठी कोण येतील? आमदार चषकामध्ये इथून 6 बॉल खूप महत्वाचे आहेत. जर जिंकलात तर एका गोल्डन ट्रॉफीसाठी तुम्ही पुढे याल. या झगमगत्या ट्रॉफीवरती नाव लिहिण्यासाठी, नाव कोरण्यासाठी एक पाऊल आणखीन पुढे जाल. सुपर 4चं तिकीट मिळणार आहे. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये करायच्यात 15. बघा 6 चेंडू 15 धावांची गरज आहे. अंतिम षटकामध्ये दबाव असणार आहे. बघा या क्षणामध्ये दोन्ही संघाच्या खेळाडूवर दबाव असणार, बॅटिंग करणाऱ्या संघ सुद्धा दबाव, कारण की सेट बॅटर आहे, परंतु एक प्रेशर असणार. 6 मध्ये तुम्हाला 15 कंपल्सरी चेस करायचे आहेत. आणि एका बाजूला पाहू शकाल गोलंदाज सचिन पाटील आलाय. एसपी ला सुद्धा पाहू शकाल 6 चेंडू चांगले टाकावे लागतील. इकडून या पहिल्या 2 चेंडूवर या सामन्याचं भवितव्य असणार आहे. जर पहिल्या 2 चेंडूमध्ये 1-2 धावा आल्या तर सामन्यात समीकरण दोन्ही संघाकडे समसमान असणार आहे. या पहिल्या चेंडूवर जर मोठा फटका आला तर सामन्याचं समीकरण बदलणार आहे. हा पहिला चेंडू खूप महत्त्वपूर्ण. फिल्डिंग पाहू शकाल ज्या प्रकारे सजवली गेली, डीप लॉंग ऑफ डीप लॉंग ऑन सजवले गेले, डीप मिड विकेटला खेळाडू, डीप स्क्वेअर लेगला खेळाडू ठेवले गेले, शॉर्ट फाईन लेग, फ्लाइंग स्लिपला खेळाडू, शॉर्ट स्वीपर कव्हर आणि गलीमध्ये खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. 6-15ची गरज. डबल कॅमेऱ्याच्या अनुषंगाने आपण पाहतो गोलंदाज फलंदाज दोघांना दाखवलं जात आहे पाटीलच्या माध्यमातून. यावेळी सुरेख चेंडू सफल झाले होते, परंतु सफलतापूर्वक फटका खेळता आला नाहीये. डॉट बॉल. डॉट बॉल. जसा डॉट बॉल येतोय सनराइज पालघरच्या डगआउट मध्ये टाळ्या वाजतात, शिट्या वाजतायत. प्रत्येकाला वाटतं ना की घरच्या मैदानात विजय आपला व्हायला हवा. त्याच्यासाठी चाललेली भानगड. आता 5 मध्ये करायच्यात तुम्हाला जिंकण्याकरिता 15 रन. 5-15चं समीकरण आलं. पहिला चेंडू निर्धाव. नेहिल किनी ऑन स्ट्राईक. नेहिल किनी ऑन स्ट्राईक असणार आहे. त्यावेळेस ऑनसाइड फटका खेळायचा प्रयत्न होता, बॅटची खालची ईड नक्कीच लगावली गेली, परंतु पाहू शकाल मनोज पाटील स्ट्राईकवर आला. सुहास पवार खूप वेगाने तिकडे आला. एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. येणारे 4-14 म्हणजे तब्बल पाहू शकाल 3 मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. 2 चौकार किंवा 1 षटकार किंवा 2 षटकार किंवा 1 डबल धाव. एसपी ग्रुप संघ जर हा सामना जिंकतोय तर सुमित गायकवाड यांच्याकडनं 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आता इथे बक्षिसांचा वर्षाव होतोय. संघाला ऊर्जा देण्याचं काम देखील करतायत. सचिन पाटील टू मनोज पाटील. आपण पाहू शकाल पाटील बंधू मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस उडाला फटका सुरेख डीप कॉर्नरच्या वरतून. हा आलाय दमदार आमदार चषक षटकार छोटूच्या बॅट मधून 6 धावा. समीकरण बदललं उत्कर्ष. जबरदस्त मॅच, खूप चांगली मॅच. आता सफाळ्यावरनं प्रेक्षक जोडले जात आहेत. प्रफुल्ल घरत, सफाळे विठ्ठलवाडी आणि त्यांच्या माध्यमातून जर मनोज पाटील हा मॅच संपवला तर 1000 रुपये बक्षिसांचा वर्षा होतोय. आपल्या गावचा खेळाडू पुढे चाललाय, त्याला पाठीमागे थाप देणं गरजेचं आहे. ज्या अनुषंगाने प्रफुल्ल घरत साहेब यांच्या माध्यमातून मनोज मॅच संपवतोय 1000 रुपये. लगेच एटीएम ओपन झालाय, परंतु पाहू शकाल आपण सांगतो ना की जेब में गांधी हो या ना हो, जेब में गांधी हो या दिल में जीतने की आंधी होनी चाहिए. यावेळेस पाहू शकाल मनोज पाटील मैदानाच्या आतमध्ये षटकार किंवा हा सामना जिंकून दिला आणि त्यासाठी कॅश प्राइज लगावला गेलाय. 3-8 3 चेंडू 8 धावांची गरज. यावेळेस प्रतिता फटका सुरेख डीप लॉंग ऑफला खेळाडू आहे, परंतु चेंडू 1 बाउन्स जाईल का? चांगला क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. विशू तिकडे होते, अप्रतिम दर्जेदार तयार झाला पाहिजे का या खेळाडूसाठी. नक्कीच किंबहुना 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. उत्कर्ष समीकरण बदलला. पाहू शकाल 2-6 पण रिप्ले पाहू शकाल काय क्षेत्ररक्षण राहिला. अप्रतिम क्षेत्ररक्षण.
जबरदस्त पद्धतीने काय एफर्ट्स लावले संघासाठी. एक एक रन किती महत्वाची आहे त्याची उत्तम जाणीव असताना विष्णू आले पुढे आणि लॉंग ऑफला मला का ठेवतायत तर मी त्या क्वालिटीचा क्षेत्ररक्षक आहे ज्या अनुषंगाने तो स्टॉप बघायला मिळाला. 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये करायच्यात 6 रन. नेल बायटिंग, चित्तथरारक, रोमहर्षक, गुजबम्स येतील असा सामना. चेसिंग कंपल्सरी असणारे आपण दक्षता घ्या. 2 मध्ये 6 बनवायचेच आहेत हे आपण दक्षता घ्यायची. 2-6 सामना कोण जिंकेल यावेळेस पाहू शकाल. खेळाचा प्रयत्न सिंगल धावाली आहे. दुसरा प्रयत्न करतील का परतून या पाहू शकाल. 5 धावा 1 चेंडू 5. कुठला संघ करेल विजयाचा नाच. एका बाजूला SP ग्रुप खमारे तर एका बाजूला पाहू शकाल संघ आहे तो म्हणजेच सनराइज पालघर. कंपल्सरी चेसिंग 1 बॉल 5 1 बॉल 5. राहुल गरज साहेब सन्माननीय शहर प्रमुख साहेबांचे इथे आगमन झाले. त्यांना विनंती करतो की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. राहुल गरज साहेब शहर प्रमुख तुम्हाला विनंती करतो की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या आणि विराजमान व्हा. लगेच 1 चेंडू 5 धावांची गरज आहे. 1 चेंडू 5 मित्रांनो तयार झाला पाहिजे. सामना जर आवडला असेल 1 बॉल 5 घरचा संघ तो म्हणजेच सनराइज पालघर. काही का बाजूला SP ग्रुप कमारे. यावेळेस पाहू शकाल सचिन पाटीलने सामना जिंकून दिलाय आणि होम ग्राउंड वर सनराइज पालघर पोहोचतोय सुपर 4 मध्ये. काय सामना 40+ खेळाडू अनुभव आहे खेळाडूकडे आणि अनुभवाचा नक्की शिदोरी असणारा खेळाडू. काय गोलंदाजी केली आहे. षटकार आनंद सुद्धा काय कमबॅक राहिलं. सचिन पाटील SP अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी आणि 4 धावांनी सामना विजय झाला तो म्हणजे SP ग्रुप कमारे. चला पुढे जो सामना लगेच आपण फिल्डिंग सजून घ्यायची आहे. टॉस विन झाला होता संघ उमरोळी संघ. लगेच आपण क्षेत्र सजून घ्यायचंय. शिवसेना शाखा प्रमुख आदरणीय सन्माननीय राहुलजी गरज साहेब आले. त्यांनी पुरस्कृत केला संघ पाहू शकाल. पवनसुत नवली संघ टॉप 4 मध्ये केलाय. राहुलजी गरज साहेब आपलं सुद्धा अभिनंदन असेल. आपण पुरस्कृत केला संघ पवनसुत नवली आज टॉप 4 मध्ये गेलाय म्हणजेच बक्षीस क्रमांक 4 मध्ये तो पोहोचलेला आहे. तर राहुलजी गरज साहेब आपल्याला सुद्धा खूप खूप शुभेच्छा असतील. आपण ओळे मॅन ऑफ द मॅच कडे जिकडे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पण देणार आहोत. या सामन्यामधला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्यांनी 9 चेंडू 24 धावा बनवल्या